ना ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका बरं का मुलांनो. मी माईक ऑफ ठेवते तुमचे आता. ओके. हा. सो वर्षातला सगळ्यात आवडीचा वेळ जो असतो सगळ्या छोट्या छोट्या मुलांचा तो म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या. येस. आणि फायनली आपल्या सुट्ट्या येणार आहेत आता. तर कोण कोण खुश आहे मला हँड रेस करून दाखवा. कोण कोण खुश आहे सुट्टी येणार आहे. भरपूर खेळायचंय मजा करायची. फक्त 36 मुलंच खुश आहेत. अरे बापरे एवढी कमी मुलं खुश आहेत. 40 मुलं आहेत. वाव. फक्त 40 मुलं खुश आहेत बाकीच्यांना आनंद नाही होणार आहे. सुट्टी लागणार आहे तर हँड रेस करा. चला चला लवकर मला सगळ्यांचे हँड रेस बघायचे आहेत पटाफट. 52 मुलांना आनंद होणार आहे की सुट्टी लागणार आहे. बाकीच्यांना दुःख होणार आहे का? हा. ओके ठीक आहे मला समजलंय तुम्हाला सगळ्यांना आनंद होणार आहे. ठीक आहे. हा. सो आता मला आता हँड डाऊन करा सगळ्यांनी. तुमच्यापैकी 1 मिनिट मुलांना हँड डाऊन करा. हँड डाऊन करा मुलांना हँड रेस नका करू. तुमच्यापैकी मागच्या वर्षीच्या समर क्लासेसमध्ये कोण कोण होते त्यांनी हँड रेस करा. कोण कोण होते मागच्या वर्षीच्या समर कॅम्पच्या क्लासमध्ये. हा. तुम्हाला काय काय तुम्हाला किती मजा आलेली जरा सांगा तरी. मग आपण क्लास सुरू म्हणजे येस आजचं मॅम सेशन सुरू खूप करू. मजा आली होती. खूप छान शिकवलं मॅम. येस हो मॅम मॅम आवाज खूप मजा आली. सगळ्या टीचर्सनी ना मॅम खूप छान शिकवलं. पाचवीपासूनच आमचं हा. रिव्हिजन घेतलं होतं. येस मॅम Yes. आणि सगळे कन्सेप्ट झाले होते. सगळे जे म्हणजे एक एक टॉपिक होता ना तो खूप सुरुवातीपासून शिकवला जात होता. जसं एखादा जर चॅप्टर असला तर त्याचा 5वी पासूनचा कन्सेप्ट शिकवला जात होता. आणि आम्ही जे म्हणलो ते उदाहरण सोडवायला जात होतं. काय बेटा मयूर. आम्ही जे म्हणलो ते उदाहरण सोडवलं जात होतं. हा मी जे गणित. सांगतो. येस. सो मागच्या वर्षीच्या समर क्लासेसमध्ये तुम्हाला जेवढी मजा आलेली ना ह्या वर्षी तुम्हाला डबल ट्रिपल मजा येणार आहे. ठीक आहे. कारण या मागच्या वर्षी तर तुम्ही अभ्यास जास्त केलेला पण ह्या वेळीचा जो समर क्लास होणार आहे समर कॅम्प जो होणार आहे तुमचा ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला तर मिळणारच आहे पण खूप मजा पण येणार आहे. ठीक आहे. समर कॅम्पला आपण मराठीत म्हणू शकतो उन्हाळी शिबिर. ठीक आहे. उन्हाळी शिबिर हा शब्द ऐकला तुम्ही मला सांगा चॅट मध्ये. अच्छा शिबिर हा शब्द तर ऐकला असेल. शिबिर हा शब्द कोणी कोणी ऐकला हँड रेज करा. शिबिर शब्द तर कॉमन असतो हो की नाही. फक्त हा जो आपला शिबिर असणार आहे हा ऑनलाईन शिबिर असणार आहे. अच्छा बऱ्याच मुलांनी नाही ऐकलाय उन्हाळी शिबिर हा शब्द. ठीक आहे. शिबिर म्हणजे अशी जागा असते जिथे सगळेजण एकत्र येतात. विशेष करून जेव्हा छोट्या मुलांचं शिबिर असतं तेव्हा खूप सारी छोटी मुलं जी आहेत ती एका ठिकाणी एकत्र होतात. ठीक आहे. आणि मग त्या शिबिरामध्ये त्यांना वेगवेगळे गेम्स खेळवले जातात. त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करवल्या जातात. ठीक आहे. ऍक्टिव्हिटीज म्हणजे जसं की एखादी ट्रेकिंग म्हणू शकतो. डान्स ऍक्टिव्हिटीज सिंगिंग ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या ड्रॉइंगच्या ऍक्टिव्हिटीज असे खूप वेगवेगळ्या गोष्टी शिबिरामध्ये केल्या जातात. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हसत खेळत आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे. तर समर कॅम्पचा उद्देश समर कॅम्प किंवा उन्हाळी शिबिर जे असतं त्याचा उद्देश मुख्य हा आहे की तुम्हाला सुट्टी एन्जॉय पण करता आली पाहिजे पण त्यासोबतच तुम्ही काहीतरी नवीन असं शिकताय जे इतर मुलांकडे नाहीये.
आणि जेव्हा तुम्ही सुट्टीनंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाल परत, तर तुम्ही मागच्या वर्षीपेक्षा जास्त स्मार्ट झालेले असणार आहात. तुम्ही अजून जास्त अपग्रेड झालेले असणार आहात. जसं की तुमच्या मोबाईलमध्ये अपग्रेड येतो ना, अपडेट येतो, तुमचे ऍप असतात त्या ऍपला अपडेट येतात. हम्म? तसं तुम्हाला पण अपडेट करायला पाहिजे की ना, आपण स्वतःला अपडेट केलं पाहिजे. येस. तर आपण ह्या समर कॅम्प मध्ये पण स्वतःला अपडेट करणार आहोत, पण मजा करत. ठीक आहे. एकदम म्हणजे हसत खेळत असं अभ्यास करतोय म्हणून असं कंटाळवाण्या मूड मध्ये नाही बिलकुल. ठीक आहे. सो रेडी आहेत सगळेजण? आता मी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित डिटेल मध्ये सांगते की समर कॅम्प मध्ये काय काय होणार आहे. ठीक आहे. हा, तर सगळ्यात पहिले की नाही मुलांनो, समर कॅम्प मध्ये 2 टाईपचे क्लासेस असतील. ठीक आहे. हे नीट लक्ष देऊन ऐका आता सगळ्यांनी. हा, चॅट आता थांबा बघू सगळ्यांनी. हा, 2 प्रकारचे क्लास असणार आहेत. एक तुम्हाला असणार आहेत कंपल्सरी, जे सगळ्यांना करायचंच आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये की हा केला तर चालेल किंवा तू नाही केला तर चालेल, असं नाही. तर जे कंपल्सरी वाले क्लास आहेत त्याची मी इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला समजावून पण सांगते. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला जे कंपल्सरी क्लास आहेत त्याच्यामध्ये आहे इंग्लिश लिटरसी अँड रीडिंग क्लास. ठीक आहे. इंग्लिश लिटरसी क्लास तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मागच्या वेळेला केला होता, जो ओजस दादांनी घेतला होता. ठीक आहे. तर इंग्लिश लिटरसी क्लासमध्ये तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी स्पेशल क्लासेस घेतले जातील. ठीक आहे. हे इंग्लिश लिटरसी जे क्लास आहेत ते तुमचे शाळेमध्ये जे आपलं पुस्तकात जे शिकवलं जातं इंग्लिश, त्याच्यापासून हे वेगळं असणार आहे. ठीक आहे. पुस्तकातलं इंग्लिश नसणार आहे, परंतु तुमचं जे इंग्लिश बोलायची जी सवय आहे ती तुमची वाढायला पाहिजे, किंवा इंग्लिश शब्दकोश तुमचे वाढले पाहिजे ना. तुम्हाला नवीन नवीन इंग्लिश शब्द यायला पाहिजे, तुम्हाला इंग्लिश बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. हा, इंग्लिश भाषेची जी समज आहे तुमची ती वाढली पाहिजे. हा, एखादा माणूस जर तुमच्याशी इंग्लिश मध्ये बोलायला लागला डायरेक्ट, तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की हा माणूस नक्की बोलतोय तरी काय. तर ते सगळं आपण ह्या इंग्लिश लिटरसी क्लासमध्ये तुमची एकंदरीतच इंग्लिशची जी समज आहे ती इथे वाढणार आहे तुमची. हा, दुसरं आहे रीडिंग क्लास. रीडिंग म्हणजे वाचन, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. रीडिंग अर्थात वाचन. तर तुमची वाचन कौशल्य वाढलं पाहिजे. आणि वाचन कौशल्य का वाढलं पाहिजे, तर आपण जेव्हा वाचन करतो, कोणते पुस्तक जेव्हा वाचतो आपण, तर आपल्याला नवीन नवीन शब्द पण माहिती पडतात आणि नवीन नवीन जागेच्या नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात. ठीक आहे. वेगवेगळ्या लेखकांची जी पुस्तकं असतात, तुम्ही बघितलं असेल की जे लेखक असतात ते विविध जागेतून असतात. म्हणजे एखाद्या देशातल्या विविध क्षेत्रातले लेखक असतात, जगभरातले वेगवेगळे लेखक असतात. तर जेव्हा आपण त्यांची पुस्तकं वाचतो, तर आपल्याला त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळते, है ना. किंवा तिकडे काय एखादी नवीन शिकण्यासारखी गोष्ट असते ती त्यांच्या पुस्तकातून शिकायला मिळते. तर ह्या रिडिंग क्लासेसमध्ये आपण काय करणार आहोत, तर जास्त करून गोष्टींची पुस्तकं आपण वाचणार आहोत. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला मजा आली पाहिजे, आपल्याला बोरिंग पुस्तकं नाही वाचायची. ठीक आहे. ती मोठ्या माणसांसारखी ती जाडी जाडी पुस्तकं ती नाही वाचायची आपल्याला. आपल्याला तुमच्या वयाला साजेशी अशी जी पुस्तकं आहेत, गोष्टींची खास करून. ठीक आहे. तर अशी आपण गोष्टींची पुस्तकं वाचणार आहोत. त्याच्यानंतर हे खाली बघा, खालचं हे सेक्शन आहे, हे तुमच्यासाठी नवीन, थोडंसं नवीन असेल. सगळ्यात पहिले माइंडफुलनेस, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे व्हॅल्यू एज्युकेशन क्लासेस. ठीक आहे. आता माइंडफुलनेस शब्द म्हणजे काय आहे, माइंडफुलनेसचा अर्थ सोप्या भाषेत जर मला मराठीत तुम्हाला सांगायचं झालं तर त्याचा अर्थ होतो सजगता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सजगता काय शिकायची आपण, सजगता म्हणजे काय. तर मला तुम्ही सांगा मुलांनो, तुमच्या सोबत मी हँड डाऊन करते. हा, तुमच्यापैकी कोणाकोणासोबत असं होतं की तुम्ही समजा गणिताचा अभ्यास करायला बसलेला आहात तुम्ही. ठीक आहे. एक मिनिट मुलांना.
हा सॉरी मुलांना. तर तुमच्यासोबत किती लोकांसोबत असं होतं की जेव्हा तुम्ही गणिताचा अभ्यास करायला बसलेला आहात तर तुमच्या डोक्यामध्ये दुसऱ्याच विषयांचा विचार चालू आहे, किंवा तुमचं लगेच दुसरे लोक काय करतात त्याच्याकडे लक्ष जात आहे. 20, 22, 25, ओ माय गॉड. तुम्ही सगळे माझ्यासारखेच आहात म्हणजे. मी पण अशीच होती लहान असताना. ओके. तर इट्स ओके आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. हे होतं, पण ह्याला आपण ठीक करू शकतो. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय आहे, आपण एक काम करत असताना आपलं लक्ष विचलित होत आहे, बरोबर. तर आपलं लक्ष विचलित होणं ही चांगली गोष्ट नाहीये अभ्यासाच्या बाबतीत तरी. हा, तर हे होऊ नये, स्पेशली एक्झामच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये. तर हे होऊ नये त्याच्यासाठी आपण हे माइंडफुलनेस बद्दल शिकणार आहोत. माइंडफुलनेस मध्ये काय असतं की ज्या वेळेला तुम्ही जे काम करताय त्यावेळेला तुम्ही तेच काम करायचे. जसं की, अच्छा अजून एक प्रश्न मी विचारते, तुमच्यापैकी कोण कोण असं करतं की एका साईडला मोबाईल पण चालवताय आणि एका साईडला अजून दुसरं काहीतरी पण करताय? असं कोण कोण करतं? मोबाईल पण चालू आहे आणि एका साईडला खातायत काहीतरी किंवा काही अजून दुसरं काम करताय पण मोबाईल सोबत चालू आहे, असं कोण कोण करतं? किंवा टीव्ही सोबत, टीव्ही लावलाय आणि दुसरं काम करतोय आपण. हा, 26 मुलांचे हँड रेस दिसतात मला. ओके. सो हे मी का सांगितलं, तर माइंडफुलनेस मध्ये काय असतं की समजा मी जेवायला बसलीये तर जेवताना मी फक्त जेवणाचाच विचार करतेय, मी इतर कसलाच विचार करत नाहीये. किंवा जेव्हा मी गणिताचा अभ्यास करायला बसलीये तर माझ्या डोक्यात फक्त त्या गणिताचा तो जो काही चॅप्टर मी करते माझ्या डोक्यात फक्त तेच चालू आहे. माझ्या डोक्यात इतर काहीही टेन्शन त्यावेळेला नाही चालू आहे, भले काही टेन्शन माझ्या आयुष्यात असेल त्यावेळेला. त्याच्याने काय होईल, जे काम हाती घेतले ते व्यवस्थित कम्प्लीट होईल, बरोबर. तर हे सगळ्या गोष्टी कसं आपण आणायचं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत माइंडफुलनेस मध्ये, ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. माइंडफुलनेसचे क्लासेस मी घेणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे क्लासेस. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मानवी मूल्य. मानवी मूल्य तुम्हाला माहिती असतील. सांगते की जसं की खरं बोलणं, सत्यता, किंवा एकमेकांची मदत करणं, त्याच्यानंतर प्रामाणिकपणा, असे काही एक गुण आहेत जे आपल्याला माहित असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की खरं बोलायचं असतं, एकमेकांशी चांगलं वागायचं असतं. पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात करायची वेळ येते तेव्हा काय काय परिस्थितीमध्ये आपण त्या गोष्टी नाही करत, आपण उलट करतो त्याच्या, बरोबर. तर ते नाही झालं पाहिजे, है ना. हे सगळं पण आपल्याला जर आपण ह्या गोष्टीवर मानतो, जर आपण हे मानत असू की खरं बोलायला पाहिजे, तर आपण स्वतः पण आपल्या वागण्या बोलण्यामध्ये पण खरेपणा असला पाहिजे, तरच आपण दुसऱ्यांना शिकवू शकतो, है ना. म्हणजे तरच तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकाल की खरं बोला म्हणून, है ना. तर हे मी एक उदाहरण दिलं. तर असे खूप सारे नवीन, खूप सारे मानवी मूल्य आहेत जे आपल्या व्यक्तिमत्वात जर असतील तर तुम्ही मोठे झाल्यावरती तुमची इतकी छान पर्सनॅलिटी असेल, इतकी सुंदर तुमचं व्यक्तिमत्व असेल की लोकांना तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळेल. लोकांना असं वाटेल की मी ह्यांच्यासारखं व्हायला पाहिजे, है ना. जसं की आज आपण जर अब्दुल कलाम जे आहेत त्यांची जर आठवण केली तर आपल्याला सगळ्यांना वाटतं की नाही की आपण त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम, है ना, मिसाईल मॅन. किती साधं राहणीमान होतं त्यांचं एकदम, है ना. येस. तर आपण पण, हे मी एक उदाहरण दिलं, तर आपल्याकडे बघून पण लोकांना असं वाटलं पाहिजे. हा, सो आपण हे सगळ्या गोष्टी व्हॅल्यू एज्युकेशन क्लासेस मध्ये शिकणार आहोत. ओके. तर हे होते कंपल्सरी क्लासेस. हे 4 क्लासेस तुमचे कंपल्सरी असतील. 4 नाही, ऍक्च्युली 3. ठीक आहे. मी एकदा तुम्हाला हे बघा, इंग्लिश लिटरसीचा सेपरेट क्लास असणार आहे, रिडिंगचा सेपरेट क्लास असणार आहे. माइंडफुलनेस आणि व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते इंटरचेंजेबल होत राहील. कधी तुमची माइंडफुलनेसची क्लास होईल, कधी व्हॅल्यू एज्युकेशनची क्लास होईल. ठीक आहे. तर हे एकूण 3 सब्जेक्ट झाले तुमचे. 1,
इंग्लिश लिटरसी, दुसरं रीडिंग आणि तिसरं हे माइंडफुलनेस अँड व्हॅल्यू एज्युकेशन. ठीक आहे, हा पूर्ण मिळून एकच आपण सब्जेक्ट धरतोय. ठीक आहे, तर हे कंपल्सरी आहेत, हे सगळ्यांना करायचे आहेत. ओके, आता तुम्हाला ऑप्शनल क्लासेस सांगते. ऑप्शनल क्लासेस मध्ये 2 गट आहेत तुमच्यासाठी, त्याच्यातनं तुम्हाला जो हवाय ते तुम्ही ओके. तर सगळ्यात पहिले आहेत स्पेशल क्लासेस. स्पेशल क्लासेस मध्ये सगळ्यात पहिले आहे मॅथ्स क्लब. तुम्हाला बऱ्याच जणांना, ज्यांनी ज्यांनी मॅथ्स क्लब केलेला आहे, मागच्या वर्षी पण आपण केले होते मॅथ्स क्लब, तुम्हाला आठवत असतील. मॅथ्स क्लब आणि सायन्स क्लब, ज्यांना मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि मॅथ्सचे गणिताचे जे इंटरेस्टिंग कोडी असतात है ना, किंवा आणखी काही गणिताशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मॅथ्स क्लब मध्ये, म्हणजे मॅथ्स क्लब म्हणजे असं नाही की गणिताचा अभ्यास करायचा आहे. क्लबचा अर्थ आहे, क्लबचा अर्थ आहे एक ग्रुप काइंड ऑफ. हा, एक ग्रुप जिथे जी लोक आहेत ती एका विशिष्ट कार्यासाठी एकत्रित झालेली आहेत, त्याला क्लब म्हणतात. ठीक आहे, जसं की लाफ्टर क्लब असतो एक, हा, शहरामध्ये आजकाल लोक करतात. लाफ्टर क्लब म्हणजे सगळे लोक एकत्र येतात आणि तिकडे हसतात सगळेजण येऊन. हा, म्हणजे आनंदी राहण्यासाठी हसतात ते लोक, त्याला लाफ्टर क्लब म्हणतात. हे एक उदाहरण दिलं मी. तर असंच मॅथ्स क्लब, स्पोर्ट्स क्लब असतात, जसे की ना स्पोर्ट्स क्लब मध्ये कसं असतं की स्पोर्ट्स बद्दलच सगळ्या चर्चा असतात तिथे, आणि स्पोर्ट्स मध्ये आपण कसे पुढे जाऊ शकतो वगैरे वगैरे, स्पोर्ट्सची प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टी स्पोर्ट्स क्लब मध्ये. तर त्याच पद्धतीने हा मॅथ्स क्लब आहे आणि एक सायन्स क्लब आहे. ठीक आहे, तर ज्या मुलांना मॅथ्स मध्ये खूप इंटरेस्ट येते मॅथ्स क्लब मध्ये जाऊ शकतात. तुमची मॅथ्सची जी इंटेलिजन्स आहे ती अजून वाढेल. ज्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे ते लोक सायन्स क्लब मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, तुमचं विज्ञानाचं जे ज्ञान आहे ते आणखी वाढेल तुमचं सायन्स क्लब मध्ये. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे चेस. चेस म्हणजे बुद्धिबळ, सगळ्यांना माहिती आहे. येस, ज्यांना चेस शिकायचं असेल ते लोक चेस क्लब मध्ये जाऊ शकतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मुलांना इंटरेस्टिंग, की ज्या लोकांना चेस येतं ना, त्या लोकांची बुद्धिमत्ता ऑटोमॅटिकली, जेव्हा आपण चेस शिकतो तर आपली जी बुद्धी आहे ती अजून शार्प व्हायला लागते. शार्प, मराठीत काय म्हणतो आपण, की बुद्धी आपली जी ती तल्लख होऊ लागते. ठीक आहे, तर चेस मी तुम्हाला आवर्जून ह्यामध्ये प्रोत्साहित करेल की तुम्ही चेस साठी पण हे करा, ऑप्ट करा. हा, आणि हा, ज्यांना येत आहे चांगली गोष्ट आहे, ज्यांना येत आहे, पण ज्यांना नाही येत आहे, ज्यांना इच्छा आहे शिकण्याची, हा, ते लोक चेस क्लब मध्ये जाऊ शकतात. आणि चौथा आहे ऍस्ट्रॉनॉमी. हा तर अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ऍस्ट्रॉनॉमी हा शब्द कोणी कोणी ऐकला, मला हँड रेस करून सांगा, मला बघायचंय किती लोकांना माहिती आहे ऍस्ट्रॉनॉमी. ओके, जवळपास 20 जणांना माहिती आहे की ऍस्ट्रॉनॉमी काय आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. पण बऱ्याच जणांना माहिती नाही. ऍस्ट्रॉनॉमीचा मराठीमध्ये जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो खगोलशास्त्र. ठीक आहे, जे आपलं तारांगण आहे, जे युनिवर्स आहे, हा, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत, त्या ग्रहांचा जो अभ्यास असतो त्याला ऍस्ट्रॉनॉमी म्हणतात. ठीक आहे, तर ज्या लोकांना स्पेस मध्ये इंटरेस्ट असेल, स्पेस म्हणजे जे आपलं स्पेसचं काय म्हणतात मराठीमध्ये मुलांना, अवकाश. जे ब्रह्मांड आहे, येस, अवकाश, येस. हा, तर अवकाशामध्ये काय काय घडतंय बाबा, एखादा तारा तुटतोय त्याच्यात काय होत असतं, किंवा जे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत त्याच्यावर काय काय चालू आहे, कोणत्या प्लॅनेटवर काय आहे. हा, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल ते लोक ऍस्ट्रॉनॉमी क्लासेस करू शकतात. आणि ह्या ऍस्ट्रॉनॉमीचे जे क्लासेस आहेत हे करवण्यासाठी स्पेशल कोण येणार आहेत माहितीये का, मुंबईमध्ये नेहरू सायन्स सेंटर म्हणून एक प्रसिद्ध सेंटर आहे मुलांना. ठीक आहे, त्यांच्याकडे एक विशेष जे आपलं तारांगण आहे त्याच्याशी रिलेटेड खूप विशेष अशा त्यांच्याकडे मॉडेल्स आहेत, खूप छान छान त्यांच्याकडे डॉक्युमेंटरीज आहेत. पण ते सगळं बघायला तुम्ही मुंबईत तर येऊ नाही शकत. त्यांचं खूप मोठं एक सेंटर आहे, हा, नेहरू सायन्स सेंटर त्याला म्हणतात. हा,
तर पण ते लोक तुम्हाला ऑनलाईन त्या सगळ्या गोष्टी अनुभव करून देणार आहेत. ठीक आहे, तर हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्यासाठी. सो मी तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स बघते थोड्याच वेळात. थांबा, सगळे बरेच मुलं विचारतात सगळे क्लास करू शकतो का, बट येस मुलांना ऐकून घ्या. हे जे स्पेशल क्लासेस आहेत जिथे इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले, तुम्ही ह्याच्यापैकी कोणतेही 2 ऑप्शन सिलेक्ट करा. ज्या ऑप्शन्सला जास्त वोट्स येतील ना, मग त्या अनुषंगाने आम्ही ठरवू की कोणते क्लासेस किती ठेवायचे वगैरे. ठीक आहे, सगळे क्लासेस होऊ शकतात की नाही हे मी प्रेमा मॅमला विचारू शकते. ठीक आहे, तुर्तास तरी माझं उत्तर आहे की सध्या तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे सगळे क्लास नाही करू शकत आहात. ठीक आहे, ह्यातली तुम्ही कोणतेही 2 निवडू शकताय सध्याच्या माहितीप्रमाणे. पण जर खूप मुलांची अशी मागणी आली की बाबा रे मला नाही नाही सगळे क्लास करायचे आहेत, तर आपण बघू काय करता येईल त्याबाबत. ठीक आहे, ओके. आता हा फर्स्ट, हा पूजा मॅम तुम्ही काय बोलतात? नाही मॅम. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर मुलांना हा पहिला गट झालाय स्पेशल क्लासेसचा. ह्याच्यातून तुम्ही 2 ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाईल, आय थिंक ऑलरेडी मॅमनी दिलेला आहे. हा, सो त्या फॉर्म मध्ये तुम्हाला ह्याच्यापैकी कोणतेही 2 ऑप्शन सिलेक्ट करायचं, तिथे आलं असणार आहे ऑप्शन, है ना. आता ह्याच्यानंतर आहे अजून एक परफॉर्मिंग आर्ट्स. हे पण ऑप्शनल क्लासेस आहेत, ह्याच्यातून पण तुम्ही कोणतेही 2 सिलेक्ट करू शकता. सगळ्यात पहिले आहे फाईन आर्ट्स. फाईन आर्ट्स म्हणजे चित्रकला, हस्तकला. हा, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेंटिंग्स कसे बनवायचे आहेत, हस्तकला कशा बनवायच्या, वेगवेगळ्या पेपरनी क्लेनी आपण ज्या गोष्टी बनवतो विविध, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फाईन आर्ट्सच्या क्लासमध्ये शिकवल्या जातील. ठीक आहे, हा माझा अतिशय आवडीचा विषय. मला लहानपणीपासून चित्रकला आणि ह्या हस्तकला वगैरे खूप आवडतात. तर हा फाईन आर्ट्सचा क्लास आहे. हा मॅम. नाही म्हटलं सगळ्या मुलांना पण आवडत असेल. येस येस, ऍब्सोल्युटली सगळ्या मुलांना आवडत असेल. हो. ओके, ठीक आहे. सो मला काहीतरी बोलायचं होतं पण मी विसरले. ओके, नो प्रॉब्लेम. तर हे सगळे फाईन आर्ट्स झाले. ओके, त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे इंडियन क्लासिकल म्युझिक. हा, ज्यांना भारतीय शैलीचं गायन शिकण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, हा, ज्यांचा आवाज चांगला आहे आणि त्यांना असं वाटतं की अजून आपला आवाज चांगला व्हायला पाहिजे, तुम्ही म्युझिक क्लासमध्ये भाग घेऊ शकता. डान्स मध्ये तिसरा ऑप्शन आपलं आहे इंडियन डान्स, भारतीय शैलीचा डान्स. ह्याच्यामध्ये कथ्थक नामक एक डान्स शैली आहे. हा, मला सांगा, मला हँड रेस करून सांगा. 1 मिनिट, मी सगळ्यांचे हँड डाऊन करते. कथ्थक हा शब्द कोणी 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 ऐकलेला आहे? कोणाकोणाला माहिती आहे कथ्थक? अरे वा, 28 जणांना माहिती आहे. ओके, वेदिका म्हणते तिने कथ्थक घेतलेले. अच्छा, ओके. सो हा, निशांत बोलतोय त्यांनी फर्स्ट 1 इयर त्यांनी म्युझिक मध्ये केलंय. व्हेरी गुड निशांत. हो, मला आठवतंय तू सांगितलं होतं. सो मुलांना कथ्थक ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगते, ही एक भारतीय शैलीची एक प्राचीन जुनी डान्स शैली आहे. आणि ही खूप सुंदर डान्स शैली आहे. ज्याप्रमाणे भरतनाट्यम तर सगळ्यांना माहितीये की नाही, तर त्या पद्धतीचं आहे. पण कथ्थकची स्पेशालिटी ही आहे की ही उत्तर भारतीय क्षेत्रामध्ये जास्त करून ही डान्स फॉर्म जी आहे ती केली जाते. आणि ह्या डान्स फॉर्म मध्ये ना नृत्याच्या थ्रू गोष्ट सांगितली जाते. ही खूप अशी विशेष गोष्ट आहे या डान्सची. ठीक आहे, तर ज्या मुलांना, विशेष करून ज्या मुलांना पुढे जाऊ, आणि हे फक्त मुली करतात असं नाहीये बरं का, कथ्थक मुलं सुद्धा करतात. तुमच्या माहिती करता सांगते. आणि खूप सुंदर मुलं जे आहेत ते ह्याच्यामध्ये करिअर करतात. तर ज्या मुलांना डान्समध्ये करिअर घडवायचंय, पुढे जाऊन ज्यांना डान्समध्येच स्वतःचं भविष्य करायचं आहे, तर तुम्ही कथ्थक नक्की घ्या. भलेही तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारच्या डान्स फॉर्म मध्ये जायचं असेल, पण कथ्थक जर तुम्ही शिकलात, आपली जी भारतीय शैली आहे डान्सची, ते कोणतीही तुम्ही ती जर शिकलात तर तुमची डान्सचा जो बेस आहे तो खूप चांगला होतो. ठीक आहे, तुमच्यामध्ये खूप डान्ससाठी लागणारे जे विशेष गुण आहेत ते तुम्हाला
ह्या आपल्या भारतीय डान्सच्या शैलीतून शिकायला मिळतात. ओके. आणि लास्ट ऑप्शन आहे तबला. ज्यांना तबला वादन शिकायचं आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी तबला आहे किंवा ज्यांना खूप दिवसांपासून स्वप्न होतं की मला तबला शिकायचा आहे, तर तुम्ही तबला घेऊ शकता. तबला इज नॉट जस्ट की तुम्हाला तबला विकत घेऊन तबल्यावर तबला वाजवायचा आहे. तबला क्लासमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला प्रेमा मॅमनी सांगितलंय की तुम्ही कोणत्याही हार्ड सरफेस वरती, जसं की टेबल आहे, टेबल वरती पण तुम्ही वेगवेगळे जे आवाज आहेत, जसे आपण तबला वादन करतो त्या पद्धतीने तुम्ही टेबल वरती किंवा दुसऱ्या कुठच्याही हार्ड सरफेस वरती कसं करू शकता. आय थिंक हे पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. मी एकदा कन्फर्म करेल तरी पण हे मॅम सोबत. तर हा तबलाचा पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. ओके. आणि तबल्यामध्ये सुद्धा बरं का, मी एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका मुलांनो. डान्स, तबला, कथ्थक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये ना आतापर्यंत आपण आता असं विचार करत होतो की हे फक्त मुलींसाठी आहे. अच्छा, कथ्थक ना म्हणजे मुलींसाठी, अच्छा तबला ना म्हणजे मुलांसाठी. तर असं काही नाहीये. अशा कितीतरी मुली आहेत ज्या तबला वाजवतात, मला माहितीये का. आणि असं कितीतरी मुलं आहेत जे कथ्थक मध्ये पंडित, विशारद, अगदी म्हणजे काय म्हणू शकतो, एक्सपर्ट आहेत ते. ओके. सो नॉट जस्ट इन कथक बट खूप सारे वेगवेगळ्या डान्स फॉर्म्स मध्ये मुलं सुद्धा अग्रगण्य स्थानावर आहेत. ओके. आणि अशा गोष्टी जे आधी आपण मानत होतो की फक्त मुलांसाठी आहे, तिथे मुली सुद्धा आहेत. ओके. तर तबला वादन मी एक जस्ट एक्झाम्पल दिलं. पण बॉक्सिंग मध्ये तुम्ही मेरी कॉमचं नाव ऐकलं असेल. मेरी कॉम स्त्री असून सुद्धा त्यांनी बॉक्सिंग मध्ये स्वतःचं नाव केलेलं आहे, है ना. तर असं हे डोक्यात बिलकुल ठेवू नका की अच्छा हा कथ्थक म्हणजे हे मुलींसाठी आणि तबला म्हणजे मुलांसाठी, असं नाहीये. ओके. हा पूजा मॅम, येस बोला, तुम्ही काहीतरी सांगताय. हा, ऍक्च्युली हे पण सांगायचं होतं मुलांना की असं नाही की तुम्ही मी बऱ्याच जणांचं तुमचं करिअर अस्पेक्ट ऐकलं, तर तुम्हाला सगळ्यांना असं इंजिनियर, डॉक्टर ह्याबद्दलच माहितीये. पण आपण म्युझिक मध्ये, डान्स मध्ये सुद्धा करिअर करू शकतो, हे तुम्हाला यातून कळेल. जर तुम्हाला याच्यामध्ये तुमची आवड कळाली की नाही मला डान्स मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, अभ्यासापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं करिअर घडवण्याचा विचार करू शकता. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. येस पूजा मॅम, तुम्ही खूप महत्वाचा पॉइंट सांगितलात. हा बोला मॅम, बोला. हा, नाही तेच सांगायचं होतं, कारण की बऱ्याच मुलांचं असं असतं की अरे आता डान्स करून कायच होणार आहे, फक्त आपण मनोरंजन म्हणून किंवा आवड म्हणून जोपासतो ती. पण तुम्ही करिअर म्हणून याचा खूप सिरियसली विचार करू शकता, जर तुम्हाला कोणाला आवडत असेल तर. येस मॅम, थँक्यू मॅम. ओके मुलांनो, आले लक्षात तुमच्या. तुम्ही पुढे जाऊन गायनामध्ये स्वतःचं करिअर करू शकता. करिअर म्हणजे तुम्ही गायक बनू शकता, पुढे जाऊन तुम्ही एक डान्सर बनू शकता, हा तबला वादक बनू शकता. ठीक आहे. तर हा कोणीतरी हँड बरेच मुलांनी हँड रेस केले. हा मुलांना तुमचे प्रश्न आपण घेऊयात. ठीक आहे. मी आधी मला जे बोलायचे ते मी पूर्ण करून घेते. माहिती तुम्हाला आधी मी सांगून देते, मग तुमचे प्रश्न आपण घेऊ. ठीक आहे. सो हे जे परफॉर्मिंग आर्ट्स होते मुलांनो, ह्याच्यामध्ये पण 4 पैकी तुम्हाला 2 सिलेक्ट करायचे आहेत. तुम्ही बघितलं असेल फॉर्म मध्ये तुम्हाला 4 पैकी 2च ऑप्शन सिलेक्ट करण्याची परवानगी दिलेली आहे. ओके. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरलेले त्यांच्यासाठी मी सूचना देते की तुम्ही 4 पैकी 2 सिलेक्ट करू शकता. ओके. तर हे झाले आपले परफॉर्मिंग आर्ट्स. आता इम्पॉर्टंट गोष्ट की आपला क्लास कधी सुरू होणार आहे. हा तर मेच्या 1 तारखेपासून, 1 मे पासून ते 13 जून पर्यंत आपला हा समर कॅम्प, ऑनलाईन समर कॅम्प चालणार आहे. ओके. ज्यांना फॉर्म नाही मिळालाय अजिबात टेन्शन घेऊ नका, फॉर्म देणार आहे मी. ओके. रिलॅक्स करा मुलांनो. ओके. 1 मे ते 13 जून पर्यंत तुमचे क्लासेस चालणार आहेत. स्टँडर्ड टाइम आपला क्लासचा 7:30 ते 8:30 हाच असणार आहे संध्याकाळी. ओके. संध्याकाळी 7:30 ते 8:30. गरज पडली तर तुमचा 8:30 ते 9:30चा क्लास केला जाईल, पण तुर्तास तरी एकच क्लास असणार आहे रोज तुमचा, फक्त 7:30 ते 8:30. ओके. हे क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? फॉर्म पाठवते बेटा, थांब जरा, फॉर्म पाठवते. ओके. हा, आणि फॉर्म प्लीज मुलांनो ऐकून घ्या, डबल भरू नका बरं का, आमचं काम नका वाढवू.
ठीक आहे. फॉर्म तुम्ही डबल भरता तर मग आमच्यासाठी काम खूप अवघड होऊन जातं मग. ठीक आहे. ओके. सो आता आपण आता तुम्ही का जॉईन केलं पाहिजे समर कॅम्प असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता सगळे सुट्टीच्या मूड मध्ये असाल. काही मुलांना असं वाटत असेल की अरे आता तर मला मामाच्या गावाला जायचंय आणि मी आता ऑनलाईन समर कॅम्प कसा करू, मग मी काय करू शकत. तर पण मला असं नाही वाटत आहे की तुमच्यापैकी कोणी असं असेल की ज्याला ह्या समर कॅम्प मध्ये जॉईन करायची इच्छा होत नसेल. तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघूनच मला असं वाटतंय. ठीक आहे. वेदिका विचारते, एकदा रिपीट करता का मॅम? बेटा काय काय रिपीट करू मी? काय समजलं नाहीये तुला, मला सांग. फॉर्म फॉर्मचं मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करते. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवेन आणि फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला समजावून सांगते. ओके. ओके, व्हेरी गुड. 10वीच्या क्लासेस बद्दल तुम्हाला माहिती आय थिंक पूजा मॅम सांगू शकतील. ठीक आहे. 10वीच्या क्लासेसच्या विषयावर आपण येऊ. तर आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की या समर कॅम्प मध्ये तुम्ही का जॉईन केलं पाहिजे? माईक ऑन करू का मी? तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हा समर कॅम्प का जॉईन करायला पाहिजे? टीचर मॅम मी सांगू? नवीन गोष्टी शिकायला मिळतील आम्हाला माहिती नाहीये ना, ते आम्हाला शिकायला भेटेल ना, त्यामुळे हा समर कॅम्प जॉईन करावा असं वाटतो. हो टीचर, नवीन नवीन गोष्टी व्हेरी शिकायला गुड. नवीन गोष्टी एक जण बोला प्लीज. ओके. आपण असं करूयात, बौद्धवीला मी सांगतेय, चान्स देते. बौद्धवी तू सांग बेटा. येस मॅम. कारण उन्हाळ्यामध्ये आपण कोणी मामाच्या गावाला जातो, इकडे तिकडे फिरतो, उन्हात जास्त फिरतो. त्यामुळे आपण उन्हात जाऊ नये व ऑनलाईन क्लासमध्ये नवीन गोष्टी शिकाव्यात आणि आपल्याला नवीन ही काहीतरी शिकण्यात यावं. येस, व्हेरी गुड. सो एक मिनिट बेटा. तर आपला हा जो क्लास आहे मुलांना, तुम्हाला तसं पण दिवसभर तर तुम्ही फ्रीज असणार आहात. दिवसभर तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे, खेळायचा आहे, तुम्ही मामाच्या गावाला राहा, नाही तर स्वतःच्या घरी राहा, नाही तर काकांच्या घरी जा, कुठे जायचंय तिकडे जा. संध्याकाळी फक्त 1 तास तुम्ही जर हा दिलात ना, तर तुम्ही स्वतः ही गोष्ट नोटीस कराल की तुम्ही सुट्टीनंतर आल्या जेव्हा शाळेत याल, तुमची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज झालेली असणार आहे तोपर्यंत. ठीक आहे. विशेष करून तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड जे कंपल्सरी क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये जे इंग्लिश इम्प्रुव्हमेंटचे क्लासेस आहेत, तर तुमचे इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. तुमचं वाचन कौशल्य वाढलं असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त शब्दकोश तुमचा जो आहे तो वाढले असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास जो आहे तो समजण्यामध्ये कमी त्रास होईल, है ना. तुम्हाला अभ्यास इझिली समजायला लागेल. आणि तुमचं जे व्हॅल्यू एज्युकेशन आणि माइंडफुलनेसचे क्लासेस आहेत, त्याच्यामुळे तुमचं फोकस वाढणार आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, तुमचं मन अधिक शांत राहणार आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे. तर हे तुमचे कंपल्सरी क्लासेसचे फायदे होतील. आणि जे ऑप्शनल क्लासेस आहेत त्याचा फायदा काय होईल तुम्हाला, की ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला पहिले तर खूप मजा येणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला हे माहिती पडेल की तुमच्यामध्ये हे पण टॅलेंट होतं. अच्छा, म्हणजे ज्या मुलांना असं वाटत होतं की मी कथ्थक नाही करू शकत, हे काय कथ्थक डान्स बिन्स हे नाही मला जमणार,
पण जेव्हा तुम्ही शिकायला लागाल आणि तुम्हाला जेव्हा त्याच्यात इंटरेस्ट यायला लागेल तर तुमचं तुम्हालाच कळणार नाही की अच्छा हे पण मला येऊ शकतंय, म्हणजे मी जर ठरवलं तर मी हे पण करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हालाच कळणार नाही तुमचे हिडन टॅलेंट्स तुमचे बाहेर निघतील ह्या समर कॅम्पमध्ये. आणि कदाचित काही मुलांना ह्यातूनच त्यांच्या करिअरची दिशा सुद्धा मिळू शकेल. ठीक आहे. काही मुलांना ह्यातूनच कळेल की मला आय थिंक मला ह्याच्यात करिअर करायला पाहिजे. मला कदाचित जे आहे ते ड्रॉइंग मध्ये म्हणजे आर्ट्स फील्ड मध्ये मला करिअर करायला पाहिजे. ठीक आहे. तर मुलांनो डॉक्टर इंजिनियर ह्या संकुचित करिअरच्या ऑप्शन्स मध्ये अडकून राहू नका. ठीक आहे. हे पण एक माझं तुम्हाला हा संदेश मला ह्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय की जशी घोड्याला आपण झापड लावतो ना, तुम्ही बघितलं असेल अशी घोड्याला झापड लावलेली असते, तर त्याला ना फक्त एवढंच दिसत असतं. त्याला तो इकड तिकडचं काय नाही बघू शकत. फक्त जिकडे मान फिरवेल तिकडेच तो बघू शकतो. त्याला बाहेरचं जगच माहिती नाही. हा. तर डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक बनणं, लॉयर बनणं, एमपीएससी, युपीएससी एवढंच जग नाहीये. ह्याच्या बाहेर खूप काही आहे. अच्छा, ह्याच्यात अजून 2 गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलंच नाहीत. हे पण प्लॅन मध्ये आहे. ओके मुलांनो. एक आहे एखादी फॉरेन लँग्वेज पण येऊ शकते याच्यामध्ये. ओके. अपार्ट फ्रॉम कदाचित स्पॅनिश च्या व्यतिरिक्त पण ज्यांना स्पॅनिश ऑलरेडी येते त्यांच्यासाठी हे एवढं सरप्राईज नसेल. पण स्पॅनिशच्या व्यतिरिक्त मे बी फ्रेंच किंवा जॅपनीज लँग्वेज, सो फॉरेन लँग्वेजचा पण एक क्लास येऊ शकतो. मी ते दिलेला नाहीये बिकॉज ते अजून प्लॅन मध्ये आमच्या डिस्कशन मध्ये आहे. आणि अजून एक सरप्राईज एलिमेंट तो म्हणजे आहे की तुम्हाला कोडिंग किंवा ज्यांना कोडिंग रिलेटेड, एआय रिलेटेड ज्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे है ना, टेक्नॉलॉजी जी आजकालची आहे, एआय, कोडिंग, तर त्याचे पण क्लासेस कदाचित सुरू होतील. तर हे सुद्धा ऑप्शन्स आहेत. एम आय राईट पूजा मॅम? मी बरोबर बोलते? पूजा मॅम माझा आवाज येतोय? हो मॅम, येतोय. हा मॅम, मी बरोबर बोलली? कोडिंगचे क्लासेस आणि फॉरेन लँग्वेजचे क्लासेस पण मोस्टली ह्यांना आपण देऊ शकतो, राईट? एम आय राईट? हो हो हो. कोडिंगचं थोडंसं आहे आपल्या डिस्कशन मध्ये. झालं तर मग मुलांसाठी एक नवीन ऍस्पेक्ट ओपन होईल, काहीतरी वेगळं फील्ड, की आपण असं पण काही करू शकतो. येस येस. कोडिंग कोणाकोणाला माहितीये मुलांना? हँडरेस करा. कोणाकोणाला कोडिंग काय असतं माहितीये? येस. ज्यांना माहिती नाहीये ना त्यांच्यासाठी मी सांगते. कोडिंग काय असतं माहितीये का मुलांनो? आपण जे मोबाईल वापरतो किंवा आपण जे कम्प्युटर वगैरे बघतो की नाही, त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात, जे वेगवेगळे ऍप असतात, जसं व्हॉट्सअप एक ऍप आहे, फेसबुक एक ऍप आहे, हा, गेम असतात, तुमचे वेगवेगळे गेम्सचे पण ऍप असतात. तर ते जे गेम्स किंवा हे वेबसाईट हे सगळं बनवण्यासाठी कोडिंग करावी लागते. कोडिंग अर्थात कम्प्युटरला समजणारी जी भाषा असते त्या भाषेमध्ये कम्प्युटरला आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतात, तर त्याला कोडिंग म्हणतात. ठीक आहे. आणि ह्यासाठी तर आजकाल जगामध्ये खूप डिमांड आहे ह्याच्यामध्ये. ओके. तर तुम्ही कोडिंग शिकू शकता. आणि दुसरं मी काय म्हणाले होते की फॉरेन लँग्वेजेस. येस. तर माझ्या माहितीमध्ये कदाचित तुम्हाला फ्रेंच भाषा, जॅपनीज भाषा किंवा स्पॅनिश भाषा या 3 पैकी कुठची तरी भाषा असेल, माझ्या आतापर्यंत मला जेवढी माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. सो आंतरराष्ट्रीय एखादी भाषा जर तुम्ही शिकलात तर होऊ शकतं तुम्हाला पुढे जाऊन त्या देशामध्ये जॉब करण्याचा चान्स मिळू शकतो. है ना. जर तुम्हाला जॅपनीज भाषा येत असेल तर तुम्ही पुढे जाऊन जपानमध्ये काम करू शकता. ठीक आहे. सो हे एक उदाहरण दिलं मी. तर आपण फक्त जे लिमिटेड करिअर ऑप्शन्स आतापर्यंत आपल्याला माहिती होते त्याच्या पल्ल्याआड जाऊन आपल्याला खूप काही काही छान गोष्टी एक्सप्लोर करायला मिळणार आहे तुम्हाला ह्या समर कॅम्पमध्ये. आणि नुसतं एक्सप्लोर करायलाच नाही मिळणार आहे, तर तुम्हाला खूप मजा पण येणार आहे. ठीक आहे. खूप तुम्ही एन्जॉय करणार आहात. आय एम डेफिनेटली शुअर. सो हे आपले सर, हे सगळे बहुतेक तुम्ही ह्यातल्या सगळ्या टीचर्सना ओळखता, फक्त तुम्ही आशा मॅमला नाही ओळखत आहात. आय थिंक सो. आशा मॅम ज्या आहेत ह्या तुमच्या इंग्लिश लिटरसीचे जे क्लासेस आहेत त्या घेणार आहेत. ओके. आणि आशा मॅम ह्या खूप येस पूजा मॅम बोला.
9th वाले ओळखत असतील त्यांना. 9th मध्ये त्यांनी क्लासेस घेतले आहेत. हो हो बरोबर, येस. 9th मुलांची ओळख झाली असेल. सो 8वीचे मुलं आणि जे नवीन मुलं आहेत त्यांना माहित नाहीये, या आशा मॅम आहेत. ह्या खूप इंग्लिशच्या एक्सपर्ट मॅम आहेत. ठीक आहे, तर तुम्ही यांच्याकडून जेवढं इंग्लिश शिकून घेऊ शकता ना तेवढं शिकून घ्या बरं का मुलांना. आणि या इतक्या सुंदर पद्धतीने शिकवतात, तुम्हाला बिलकुल बोरच नाही होणार यांच्या क्लासमध्ये. आय थिंक 9वीच्या मुलं सांगू शकतील ह्या बाबतीत अनुभव. 9वीच्या मुलांना सांगा तुमचा अनुभव कसा होता आशा मॅमच्या क्लास. येस मॅम, आशा मॅम खूप छान शिकवतात. येस मॅम, खूप छान करून नाही का, एकच करून, एक मिनिट, एक मिनिट. उन्नती सोनवणे सांगेल. उन्नती बोल बेटा. येस मॅम, खूप छान शिकवतात आशा मॅम. मॅम मी सांगू? येस श्रद्धा. मॅम आशा मॅम इतकं गोड बोलता की असं वाटतं की ऐकतच राहू, आणि खूप छान शिकवता पण. आणि आशा मॅमचा क्लास कधीच अटेंड करू नये असं वाटतच नाही. काही परिस्थिती राहिली तरी आशा मॅमचा क्लास अटेंड करावाच लागतो, आणि खूप छान शिकवतात, आणि शिकवलेलं लक्षातही राहतं, आणि खूप गोडही बोलतात. अरे वा, व्हेरी गुड श्रद्धा, थँक्यू. ठीक आहे, तर हे मॅम तर 4 हा बोल सोनाली. मॅम मी ना असेच युट्यूबवर क्लासेस पाहत, म्हणजे युकेटी फुलचे क्लासेस पाहत होते ना रेकॉर्डिंग. तर मला आशा मॅमचा व्हिडिओ दिसला होता, तर त्यांनी खूप छान 9वीच्या मुलांना शिकवलेलं होतं. येस येस, त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर आहे ना की तुम्हाला बोर नाही होणार त्यांच्या क्लासमध्ये. येस तर हे तर मॅम. फक्त टीचर्स. आई गोड पण बोलतात. ऐका ऐका. मॅम मी त्यांचं बोलणं ना रेकॉर्डिंग 30 मिनिट्स ऐकली होती. अरे वा, व्हेरी गुड बेटा. ओके, सो सांगायचा अर्थ हा, हे तर टीचर्स आहेत जे तुम्हाला शिकवणार आहेत. ह्या व्यतिरिक्त पण अजून दुसरे टीचर्स असणार आहेत जे तुम्हाला तुमचं आर्ट्स शिकवणार आहेत. ठीक आहे, जे तुमचे ड्रॉइंगचे क्लासेस आहेत, म्युझिकचे क्लासेस आहेत. परत ऍस्ट्रॉनॉमीसाठी नेहरू सायन्स सेंटर मधून स्पेशल लोक तुम्हाला शिकवणार आहेत. ठीक आहे, सो नेहरू सायन्स सेंटर ज्यांना माहित नसेल गुगलवर सर्च करून बघा. ठीक आहे, सो तुम्ही खूप भाग्यशाली आहात मुलांना. तुम्हाला खरं सांगते, हे जे सगळे क्लासेस आहेत ना, जे पण मी तुम्हाला आता सांगितले, हे शहरामधले मुलं पण करतात बरं का. शहरातली मुलं पण सुट्ट्यांमध्ये हे सगळे क्लास करतात. पण ह्याची फी जर तुम्ही बघायला गेलात ना, बाप रे बाप, एवढी फी असते याची, मी तुम्हाला काय सांगू. ठीक आहे, मॅम मी बघितलंय. हॅलो टीचर, एक मिनिट मी हा बोलू का? मॅम बोलू का प्लीज? एक मिनिट, मी देते सगळ्यांना चान्स देते. माझा आधी पूर्ण करून घेऊ दे. तर तुम्हाला हे सगळे क्लासेस फ्री मध्ये शिकायला मिळणार आहेत ना, तर मी तर सांगेन जितका फायदा याचा घेता येईल ना तितका फायदा घ्या. ठीक आहे, एकही क्लास मिस करू नका, मी तर सांगेन अजिबात मिस करू नका. ठीक आहे, आणि संधीचं सोनं कसं करता येईल ते करा. आणि आता हा जो समर कॅम्प आहे ह्याच्यामध्ये जॉईन कसं व्हायचं. ठीक आहे, तर आपल्याला एक गुगल फॉर्म तुमच्यापैकी काही जणांनी भरलाय, ज्यांनी नाही भरलाय टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला परत देते. ठीक आहे, गुगल फॉर्म मी तुम्हाला त्याची लिंक पाठवते. तुम्हाला काय करायचंय, हा गुगल फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, फॉर्म आठवड्याभरात, आता आज काय तारीख आहे, पुढच्या शनिवारपर्यंत तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून द्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे 19 तारखेपर्यंत. 19 तारखेची आपली मुदत आहे लास्ट. ओके, 19 तारखेपर्यंत जेवढ्या मुलांची एंट्री येतील त्यांना समर कॅम्पसाठी त्यांचं ऍडमिशन केलं जाईल. ओके, त्याच्यानंतर तुमची जी नावं आमच्याकडे येतील त्याच्या आधारावरती आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत, 7वीच्या मुलांचे, 8वीच्या मुलांचे आणि 9वीच्या मुलांचे. ओके, आणि पुढची जी काही आपली क्लासेसची माहिती असेल की बाबा क्लास किती वाजता होणार आहे, कोणत्या दिवशी कोणता क्लास होणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍज युजल, तुम्हाला तर माहितीच आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्येच तुम्हाला सगळी माहिती पाठवली जाईल. ओके, आणि आता मी तुम्हाला अच्छा, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर हे तर माहितीच आहे, काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला, पूजा मॅमला किंवा संगीता मॅमला संपर्क करू शकता. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना नाही, ज्यांच्याकडे हा नंबर नसेल आमचा. ओके, आणि कधी कधी आमच्याकडून कॉल उचलणं राहून जात आहे, तर
तुम्ही थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करत जा, कारण बऱ्याच मुलांचे कॉल येतात आमच्याकडे. ठीक आहे, फक्त तुम्हीच नाही तर आश्रमशाळेकडे पण आपण आपले यू कॅटapult संस्थेचे क्लासेस सुरू केलेले आहेत, तर तिकडनं पण आम्हाला कॉल येतात. तर बरेचदा असं होतं की कधी कधी कॉल राहून जातो. हा, तर किंवा असं होतं की कॉल उचलता उचलता सगळ्यांचे कॉल उचलून उचलून आम्ही पण कधी कधी थोडेसे दमून जातो. तर मेसेज टाकत जा अशा वेळेला, किंवा आज कॉल नाही उचलला तर तुम्ही उद्या पुन्हा कॉल करत जा. ओके, पण काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आता मी तुम्हाला दाखवते की पहिले फॉर्म कसा भरायचा आहे. ठीक आहे, एक सेकंड. पूजा मॅम, तुम्ही दाखवू शकाल का प्लीज? माझ्याकडनं ऍक्च्युली व्हॉट्सअप वेब ओपन नाहीये आता, म्हणजे त्याला थोडा टाइम लागून जाईल. तुम्ही दाखवू शकाल का? हा, एक मिनिट, मी फॉर्म ओपन करते. हो हो, ओके. तोपर्यंत मी मुलांचे प्रश्न घेते ज्यांचे जेन्युइन, आतापर्यंत मी जे समजावून सांगितलं त्याच्यात कोणाला शंका आहे तर त्यांनी हँड रेज करा. शंका ज्यांना आहे त्यांनी हँड रेज. ओके, ऐश्वर्या मानेला मी तिच्यापासून सुरुवात करूया. ओके, ऐश्वर्या माने बोलेल आता, बाकीच्यांनी मध्ये मध्ये बोलू नका. हा, बोल बेटा. माईक ऑन टीचर, केला. तो गुगल फॉर्म असतो तो कसा भरायचा? हो, ते आता तुम्हाला पूजा मॅम दाखवणार आहेत की गुगल फॉर्म कसा भरायचा आहे. ओके ओके टीचर. ओके, नेक्स्ट सानिया. येस मॅम, मला ही म्हणायचं होतं की जे आता 7वीला आहेत आणि 8वीला जाणार आहेत त्यांना पण आहे का हे? हो हो, जे मुलं 7वीतून 8वीला जाणार आहेत, जे मुलं 8वीतून 9वीला जाणार आहेत, आणि जे मुलं 9वीतून 10वीला जाणार आहेत. 10वीच्या मुलांसाठी ऐका 10वीच्या मुलांसाठी कदाचित थोडे क्लासेस कमी राहतील, बिकॉज तुमचे 10वीचे मेन क्लास पण असणार आहेत 10वीच्या अभ्यासाचे. तर 10वीचं थोडंफार अजून रूपरेखा टाइम टेबलची अजून स्पष्ट नाही झालेली आहे. परंतु 7वीतून 8वीला जाणारे आणि 8वीतून 9वीला जाणारे या मुलांनी हमखास फॉर्म भरू शकतात. मॅम, आणि जे आता 7वीतून 8वीला जाणार आहेत ना, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण नाही अजून तयार केला. मग तुम्ही सांगितलं होतं लिंक सेंड करणार आहात, पण हा, नाही मग लिंक आता आम्ही तुम्हाला देतोय, तुमच्या ग्रुपमध्येच आम्ही लिंक देऊ. तो तुम्ही तुमचे जे 7वीतले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता. येस राईट मॅम. मॅम, त्यांचे क्लास एक मिनिट. हॅलो मॅम. हा, मॅम, मला डाऊट होता, विचारू का? हो हो, बोल ना बेटा. मॅम, 9वीतून 10वीला जाणारे मुलांना पण हा फॉर्म चालेल का भरायला? आणि ऑनलाईन हो क्लास हो, आणि म्हणजे कॅम्प इथेच ऑनलाईन क्लास मध्ये राहील का? ऑनलाईन क्लासमध्येच राहील म्हणजे? विचारू का? म्हणजे मॅम, तिलाही सांगायचंय की ते ग्रुप मध्ये येईल. ग्रुप मध्ये येईल का आता तुम्ही म्हणजे जे क्लास मध्ये लिंक पाठवता ना त्यात राहील? येस मॅम. अच्छा, मला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण आम्ही ह्याची लिंक देऊ आणि आता चॅट बॉक्स मध्ये पण लिंक देऊ. ठीक आहे, आणि मॅम, टीचर, एक मिनिट मी बोलू का? एक मॅम, मिनिट क्वेश्चन जागृती होतं, बोलू थांब का? जरा. हा, बोल अक्षरा, मॅम, मी बोल. बोलू का प्लीज? एक मिनिट, सगळ्यांना चान्स देते मी, थांबा ना मुलांना. आणि ज्यांचं विचारून झालंय त्यांनी हँड डाऊन करा बघू. आपण एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने आपण आता 1 वर्ष झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना मुलांनो. हा, आपली शिस्त सगळ्यांना आदर्श ठरली पाहिजे की ही मुलं शिस्तबद्ध मुलं आहेत, अजिबात गोंधळ करणारी मुलं नाहीयेत. असं लोकांसमोर आपण एक उदाहरण ठेवलं पाहिजे स्वतःच, आहे ना. ज्या मुलांचा प्रश्न विचारून झालाय किंवा ज्या मुलाचा प्रश्न कोणीतरी विचारला की माझा पण हाच प्रश्न होता, त्यांनी पण हँड डाऊन करा. हा, आता हा, अक्षरा बोल बेटा. मॅम, मी म्हणत होती की म्हणजे हे जे तुम्ही आता सांगितलं की म्युझिक, डान्स, ते सर्व क्लासेस होणार आहे का? हे सगळे क्लास हे सगळे क्लासेस आपल्या ह्या क्लासमध्ये होणार आहे का? क्लासमध्ये होणार आहे का म्हणजे हो, क्लासेस होणार आहेत ना, म्हणूनच तर ऑप्शन्स दाखवलेत ना. मॅम, आम्हाला वाटतंय तिनं सर्व होते की त्याच्यातून एक मिनिट.
मॅम मी सांगू का ती काय म्हणते ती? मॅम मला एक विचारायचं होतं. एक मिनिट बेटा, एक मिनिट. हा स्नेहल, तुला समजले ती काय म्हणत होती? अक्षरा काय सांगत होती? येस मॅम, मला वाटतं की तिने असं हा. म्हणतो की आपल्या ग्रुपवर जसा मेसेज येतो ना, आज हा क्लास आहे म्हणून, तर तसाच मेसेज येणार आहे का क्लासचा? येस येस. तुमचा जसा आपल्या नेहमी नॉर्मल क्लासेस टाइम टेबल असायचा, तुम्हाला सांगायला सांगितलं जायचं की मंडेला हा सब्जेक्ट आहे, ट्युजडेला हा सब्जेक्टचा क्लास आहे. सेम तुम्हाला असं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगितलं जाईल आणि त्याची लिंक पण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, त्याच्यासाठी एक वेगळा ग्रुप बनवला जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही 2 मिनिटं सगळ्यांचे थोडे मी प्रश्न होल्ड करते. आपण आता पूजा मॅम कडून आधी हे बघून घेऊयात फॉर्म कसा फिल करायचा. ठीक आहे. तुमचे बरेचसे प्रश्न ह्याच्यात सॉल्व्ह होऊन जातील. येस पूजा मॅम. ओके मुलांना, तर आपल्याला तुम्हाला ग्रुपमध्ये एक या फॉर्मची लिंक येईल आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. तुम्ही आतापर्यंत खूप सारे ऑनलाईन आपण एमसीक्यू वगैरे सॉल्व्ह केलेले, टेस्ट दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या फॉर्म बद्दल माहिती आहे. सो तसाच हा एक फॉर्म आहे. आता याच्यामध्ये आपली माहिती दिलेली आहे, जी तुम्हाला आता नियती मॅमनी सांगितली की उन्हाळी शिबिराचा कालावधी काय आहे, 1 मे ते 13 जून. त्यानंतर ग्रुप ए, ग्रुप बी, तर त्यांच्याबद्दल माहिती दिलेली की कोणते कोणते क्लासेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि त्यातले तुम्ही ऑप्शन 2 चूज करायचे आहेत, 2 तुम्हाला निवडायचे आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. सो तुम्ही ही माहिती पुन्हा एकदा वाचू शकता आणि याच्यात काही डाऊट असतील तर आपण मग नंतर डिस्कस करू. आता फॉर्म कसा भरायचा ते बघूया. इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. समजा आता माझं नाव लिहितो मी. ओके. त्यानंतर तुमच्या जे काही पूर्ण तुमच्या नाव लिहायचंय मुलांना बरं का. पूर्ण नाव, फक्त पूजा नाही असं लिहायचं. पूजा जसं मॅमने लिहिलंय बघा. हा. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव, हे ते पूर्ण जसं आपण आपलं नाव लिहितो तसं पूर्ण नाव लिहायचं. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव, ते देखील पूर्णपणे जे काही तुमच्या शाळेचं नाव असेल, त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स वगैरे वापरू नका. मोस्टली जो तुमच्या शाळेचं पूर्ण नाव आहे ते तुम्ही इथे फिलअप करा. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुमच्या शाळेचं नाव असेल तुमच्या शाळेचं जिल्हा परिषद शाळा असतात ना तुमच्या, तर ते जे काही नाव असेल आपण टाकूया, ते तुम्ही पूर्ण लिहा. त्यानंतर तुमच्या हेडमास्टरचं नाव, तुमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापकांचं नाव लिहायचं इथे आणि त्यांचा फोन नंबर. ओके. त्यांचं नाव आणि त्यांचा फोन नंबर दोन्ही व्यवस्थित न चुकता लिहा, जेणेकरून आम्हाला त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मग होऊ शकेल. आणि हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. तर तुम्ही आता कसं हे भरणार आहात, तुम्ही ज्या वर्गामध्ये सध्या शिकताय, ज्या वर्गामध्ये जाणार आहात ते नाही. तुम्ही आता कितवीमध्ये आहात? 8वी मध्ये आणि 9वी मध्ये, बरोबर. मग तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. दिलं इथे चालू सत्र 2024-25 मध्ये शिकणारे विद्यार्थी. म्हणजे काय, तुम्ही आता 8वी मध्ये शिकत असाल तर तुम्ही 8वी मध्ये लिहाल, 8वी सिलेक्ट कराल. तुम्ही 9वी मध्ये आहात तर तुम्ही 9वी सिलेक्ट करणार. आता 8वीतले 9वीला जाणार, 9वीतले 10वीला जाणार, पण आपल्याला ते डोक्यात नाही ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं तुम्ही आता कोणत्या वर्षामध्ये आहात, 8वी आणि 9वी. आणि तुम्ही ज्या मुलांना तुमचे फॉर्म देणार आहात 7वी वाल्यांना, तर त्यांना पण हेच सांगा की तुम्ही 7वी सिलेक्ट करायचं आहे, ज्या वर्षामध्ये ते शिकत होते. तुम्ही 8वी किंवा 9वी सिलेक्ट कराल. त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर जो तुमचा ग्रुपमध्ये आहे तोच नंबर तुम्ही इथे द्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही सगळेजण कुठल्या ना कुठल्या ग्रुपला जॉईन आहात, त्या ग्रुपमध्ये तुमच्या पालकांचा जो नंबर आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे हे सांगणार आहात की तुम्ही दररोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 सोमवार ते शनिवार सत्रांना उपस्थित राहू शकाल का. जर तुम्ही राहू शकत असाल तर हो, तुम्हाला जर नाही इच्छा करायची तर नाही, आणि जर तुम्हाला माहित नाहीये की मी करेन किंवा नाही करेन तर मे बी, निश्चित नाही. ओके. तर मला माहिती तुम्ही सगळेजण होच म्हणणार आहात. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, धाराशिव, जळगाव, नंदुरबार, गडचिरोली,
संभाजीनगर, बीड, नाशिक, जो काही तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि हे सगळे कंपल्सरी आहेत. ते रेड स्टार दिसतोय म्हणजे हे सगळं कंपल्सरी आहे. हे फॉर्म हे सगळं फिलअप केल्याशिवाय, भरल्याशिवाय तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकत नाही. आणि तुम्ही सबमिट नाही केलात तर तो आमच्यापर्यंत येणार नाही आणि तुम्ही ऑनलाईन शिबिरमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे हे सगळे सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला कोणती कला शिकायला आवडेल, त्याचे कोणतेही 2 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. तर ललित कला म्हणजेच काय, फाईन आपल्या ड्रॉइंग, चित्रकला, हस्तकला, क्राफ्ट्स, जे काही या गोष्टी आहेत हे आपल्याला ललित कलामध्ये शिकता येतील. आणि त्यानंतर भारतीय संगीत शिकायचं आहे की भारतीय नृत्य शिकायचं आहे की तबला शिकायचा आहे, यातला जो काही आहे तो तुम्ही 2 गोष्टी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कोणते विशेष वर्ग शिकायला आवडतील. विशेष वर्गांमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहेत गणित क्लब, विज्ञान क्लब, बुद्धिबळ आणि खगोलशास्त्र. याच्यातले तुम्हाला जे आवडेल, कोणतेही 2, कुणाला आवडेल गणित आणि विज्ञान करायचं आहे त्यांनी गणित आणि विज्ञान करू शकतात. कुणाला फक्त विज्ञान आवडतं, बाकी गणित नाही आवडत एवढं, पण त्यांना खगोलशास्त्र शिकायची इच्छा आहे ते निवडू शकतात. कुठलाही 2 गोष्टी तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला या शिबिराची माहिती कुठून मिळाली याबद्दल तुम्हाला फिलअप करायचंय. शिक्षकांकडून, मुख्याध्यापकांकडून, मित्राकडून की सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप वरून, हे तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. नियती मॅम, यांना आपल्या या मुलांना कोणतं सिलेक्ट करायचं आहे? आय थिंक हे लोकांनी लास्ट ऑप्शन सिलेक्ट केलं तरी चालेल, सोशल मीडिया. सोशल मीडिया ना, ओके. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती हा फॉर्म आलेला आहे ना तुमच्या, तर मग तुम्ही सोशल मीडिया सिलेक्ट कराल सगळेजण, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना तो फॉर्म भरायला द्याल तेव्हा त्यांना सांगा की त्यांनी मित्र हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुमचे छोटे भाऊ बहीण किंवा तुमच्या आजूबाजूला राहणारे कुणालाही तुम्हाला हा फॉर्म द्यायचा असेल तर देऊ शकता, पण मग त्यांना सिलेक्ट करायला काय सांगाल, मित्र. आणि तुम्ही सगळं स्वतःच काय सिलेक्ट करणार आहात तर सोशल मीडिया, व्हॉट्सअप हे तुम्ही सिलेक्ट करणार आहात. समजलंय तुम्हाला? हे काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता हे फॉर्म आहे एकदम. फॉर्म मध्ये त्यांनी हँड रेस करा. श्रद्धाला डाऊट आहे काहीतरी. अरे बापरे, एवढे डाऊट आहेत. अच्छा, एक एक करून मी सांगते. मी माईक अनम्यूट करते. एक मिनिट. खगोलशास्त्र बद्दल नविशला काहीतरी डाऊट होता. खगोलशास्त्र म्हणजे ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायला मिळतो. अभ्यास म्हणजे त्यात असं काय तुम्हाला ऍज सच खूप एकदम सिरियसली बसून असं सांगणार नाहीये. आपले पृथ्वी कशी फिरते, चंद्र कसा फिरतो, चंद्राच्या आजूबाजूला असणारे आपल्याला आकाशात जे अगणित तारे दिसतात, मग त्या ताऱ्यांना तुम्ही असं जोडण्याचा कधी खेळ खेळला की तारे जोडून कुठला तरी आकार बनतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खगोलशास्त्रामध्ये, आपलं जग कसं निर्माण झालं, तारे कसे निर्माण झाले, सूर्य कसा निर्माण झाला, सूर्याचं वय किती, सूर्य काय, सूर्यामध्ये तो एवढा का चमकतो, चंद्राला प्रकाश कुठून मिळतो, अशा खूप साऱ्या ताऱ्यांबद्दल, अवकाशाबद्दल तुम्ही तुमच्या मे बी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ताऱ्यांबद्दल धडा आहे. सो त्याच्याशीच थोडंसं रिलेटेड असं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळेल. आणि हे जसं मॅमनी सांगितलं की मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटर मधून तुम्हाला हे सगळे शिकवणार आहेत. तर तुम्ही जेव्हा गुगलवरती सर्च कराल तेव्हा तुम्हाला भेटेल की ते किती मोठं सेंटर आहे आणि तिथल्या माणसांनी येऊन, तिथल्या शिक्षकांनी येऊन तुम्हाला शिकवणं ही तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे, एक नवीन वेगळं जग एक्सप्लोर करण्याची. त्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता. ओके, अजून अच्छा मॅम, काही जणांना क्लिअर नाहीये काय काय गोष्टी. अच्छा, हे बघा, काही जण विचारतात नृत्य म्हणजे काय. बेटा, नृत्य म्हणजे डान्स बेटा, डान्स. ठीक आहे. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं कथ्थक जे आहे, नेहा समजलं बेटा? नृत्य म्हणजे डान्स बेटा. हा, तुम्हाला हवं असेल तर मी ना तुम्हाला चित्र दाखवते की त्याच्यामधून तुम्हाला क्लिअर होईल की, किंवा तुम्ही स्वतः पण गुगल मध्ये सर्च करून बघा कथ्थक डान्स काय असतो. दाखवता मॅम तुम्ही?
हा हा, दाखवते. पूजा मॅम तुम्हाला आणि दाखवतात बघा. कदाचित मुलांना असं वाटत असेल की ऑनलाईन कसं काय हे डान्स डान्स हा, क्लासेस होऊ हा. शकतात. पण ऍक्च्युली आपल्यासाठी ही नवीन गोष्ट नाहीये, त्यांना असू शकते. येस. कुठलाही डान्स क्लास हा ऑनलाईन सुद्धा होऊ शकतो आणि आरामात तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकता. हे बघा. हे हा कथ्थक प्रकार आहे. असे अनारकली ड्रेस घातलेले आणि खूप छान असं एकदम ग्रेसफुल त्यांच्या हे असं तुम्ही बऱ्याचदा टीव्ही वरती डान्स शो, जे रियालिटी शो असतात त्याच्यामध्ये बघितले पण असतील. मुली मुलं दोन्ही पण करतात. ओके, हा कथ्थक प्रकार आहे. याच्यामध्ये बघा मुलं मुली दोन्ही आहेत. मॅम हा एक मिनिट, श्रद्धा एकच प्रश्न सारखा सारखा विचारते बेटा. श्रद्धा, नृत्य म्हणजेच डान्स बेटा. तुझे चॅट मध्ये मला विचारते सारखं सारखं. नृत्य या शब्दाचा अर्थ आहे डान्स. आय होप तुला समजलं असेल आता. ओके. आणि मॅम तुम्ही त्यांना एकदा चेस पण दाखवा. काही मुलांना चेस पण माहिती नाही, ते चॅट मध्ये विचारत ओके, होते. तुम्ही बघितलं असेल मुलांना चेस, तुम्हाला आठवत नसेल. इवन ऑनलाईन तुम्ही जे गेम खेळता मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा चेस खेळता येतो. म्हणून हा आपण आपल्या क्लासमध्ये हे केलंय की जेणेकरून तुम्ही हे मोबाईलमध्ये सुद्धा खेळू शकता. तुमच्याकडे असणं गरजेचं नाहीये. हे बघितलंय ना, एक राजा असतो, वजीर असतो, उंट, घोडा, प्यादे, हत्ती. हा हा चेस, यालाच मराठीमध्ये बुद्धिबळ म्हणतात. कुणाचा तरी प्रश्न होता मगाशी की बुद्धिबळ म्हणजे काय, तर हेच आहे बुद्धिबळ. राधिका समजलं बेटा? राधिकाचा प्रश्न होता. ओके. ओके. आणि एकदा त्यांना स्पेस नाही, कोणतं अजून राहिलं दाखवायचं? हा, खगोलशास्त्र बद्दल ऍस्ट्रॉनॉमी. हा, पण ऍस्ट्रॉनॉमी दाखवून द्या त्यांना. येस. हे बघा, आपल्याला वेगवेगळ्या आकाशगंगांबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर आपल्याला ज्या आकाशात तारे दिसतात, मग त्या ताऱ्यांचा वेगवेगळा आकार असतो, त्या आकारांना नावं सुद्धा असतात. तर तुम्ही हे तारे शोधायला शिकाल. ध्रुव ताराबद्दल वगैरे तुम्ही ऐकलं असेल, जो आपल्याला उत्तरेला दिसतो, ज्याचं स्थान अढळ असतं. त्याची स्टोरी ऐकली असेल तुम्ही, त्या ताऱ्याबद्दल माहिती मिळेल. तशा वेगवेगळ्या ग्रह ताऱ्यांबद्दल तुम्ही माहिती याच्यामध्ये घेऊ शकता. इवन गावाला तर आकाश खूप क्लिअर दिसतं आणि खूप तारे वगैरे, चंद्र खूप क्लिअर दिसतात शहराच्या पेक्षा. तर तुम्हाला हे तर खूप म्हणजे तुम्ही रात्री तुमच्या आकाशाचं निरीक्षण सुद्धा करू शकता. वेदिका विचारते की पप्पांच्या मोबाईल वरून. अच्छा बेटा, तुला ज्या मोबाईल वरून, ज्या नंबर वरून ग्रुप जॉईन करायचा आहे, तू तो नंबर फॉर्म मध्ये टाक. फॉर्म भरताना जो व्हॉट्सअप नंबरचा जो ऑप्शन आहे, तिथे तू वडिलांचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यामध्ये फिल कर. ठीक आहे. अच्छा, अजून नेहा मोरेला काहीतरी. एक मिनिट, मुलांना सगळ्यांना चान्स देते, गोंधळ करू नका. नेहा मोरे बोलेल आता. बोल नेहा. हॅलो टीचर. हा बोल बेटा, प्रश्न बोल पटकन. मला फक्त एवढाच डाऊट आहे, मला सर्व कळालं. तुम्ही एकदा ही रेकॉर्डिंग टाकाल का? कारण फॉर्म भरायला काही अडचण आली तर पाहता येईल. हो, रेकॉर्डिंग मिळणार आहे तुम्हाला. ज्यांना काही कन्फ्युजन असेल ना, आपली आजची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. तुमचे सगळे डाऊट पुन्हा तुम्ही हवी तर रेकॉर्डिंग ऐकून घ्या, सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील. हा बोल नेहा, अजून काय प्रश्न आहे? आणि जर मी हा मोबाईल नाही दुसऱ्या मोबाईलवर नव्हे, समजा काही अडचण आली तर दुसऱ्या मोबाईलवर जॉईन केला तर चालेल का? हो बेटा, कोणत्याही मोबाईल वरून जॉईन करू शकतेस तू. टीचर एक मिनिट, मुलांना गोंधळ करू नका. जे मुलं मध्ये मध्ये बोलतील ना, त्यांचे प्रश्न मी घेणारच नाही. मी एक एक करून सगळ्यांचे. ऐश्वर्या एक मिनिट, मी सगळ्यांना चान्स देणारे बोललीये ना. जे मुलं गोंधळ करतील त्यांचा मी चान्स नाही देणार त्यांना. ठीक आहे. तो तुम्हाला ज्या नंबरनी जॉईन करायचा आहे, तुम्ही तो नंबर ग्रुपमध्ये फॉर्म मध्ये फिल करताना लिहा, जेणेकरून आम्ही तुमचा तो नंबर व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करू. ठीक आहे. ओके. हा, आता बोल ऐश्वर्या.
टीचर आणि आम्ही आमच्या मम्मी किंवा पप्पाचा जर नंबर दिला आणि आमचा मोबाईल मध्ये काही जर अडचण आली तर मग आम्ही दुसऱ्यांच्या मोबाईल कसं जॉईन व्हायचं? त्याच्यासाठी तर मग तुम्ही त्या मम्मी पप्पाच्या मोबाईल वरची लिंक त्या नंबरवर पाठवून द्या आणि मग तिकडनं जॉईन करा. ओके टीचर. ठीक आहे. ज्यांचे हेच प्रश्न होते, जे आता नेहा आणि ऐश्वर्याने विचारलं, त्यांनी हँड डाऊन करा. ज्यांचे ऑलरेडी सेम टू सेम हेच प्रश्न होते. ओके. अजून एक इथे क्वेश्चन दिसतोय की गीत म्हणजे गीत म्हणायचं आहे का? तर तसं नाहीये की म्युझिक बद्दल, इंडियन म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत, त्याबद्दल तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणजे नॉर्मली असं गाणं म्हणण्याचे सुद्धा प्रकार असं, त्याची सुद्धा एक टेक्निक असते की असंच कोणीही उठून गाणं म्हटलं तर ते म्हणता येतं आपल्याला असं नसतं. त्याला एक काय म्हणूया आपण, शिक्षण घ्यावं लागतं त्याचं सुद्धा. त्याचे म्हणण्याचे प्रकार असतात. सारेगम पासून सुरुवात होते ती शिकायची. ते तुम्हाला याच्यामध्ये समजेल. या क्लासमध्ये तुम्हाला बेसिक तुम्हाला की गीत म्हणण्यासाठी, एखादं गाणं म्हणण्यासाठी किंवा आपल्याला जे म्युझिक नुसतं तुम्ही कदाचित ऐकलं असेल खूपदा मोबाईल मध्ये, रेडिओवरती असे शास्त्रीय संगीत लागतात, त्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळेल. आपले जे तुम्ही काय म्हणूया टीव्ही वरती ऐकता हे पिक्चर मधलं म्युझिक वगैरे तसं वालं नाहीये. हे आपलं इंडियन म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे. थोडस गुगल वरती सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दल युट्यूब सुद्धा मिळेल. येस. शास्त्रीय संगीत म्हणजे जर तुम्ही मुलांना जी जुनी गाणी, खास करून जुनी गाणी पण नाही, जे तुम्ही लता मंगेशकर यांची जी मराठीतली गाणी जर ऐकली असतील, विशेष करून पिक्चर मधली गाणी नाही बरं का. शास्त्रीय गायन तुम्हाला ज्यांना माहित नसेल ना, युट्यूब वर सर्च करून बघा शास्त्रीय गायन काय असतं. आणि शास्त्रीय गायन ज्याला येत असेल ना, तो खूप चांगला गायक बनू शकतो पुढे जाऊन. ठीक आहे. ओके. आता आपण रागिनीचा क्वेश्चन घेऊया. आता रागिनी बोलेल. ठीक आहे. मध्ये दुसरं कोणी नाही बोलायचंय. बोल रागिनी. रागिनी बोलत नाहीये. ओके. सानिया बोल. मला ना जे सायन्स क्लब, मॅथ क्लब, चेस आहे ना, ते चारीची चारी आवडले आणि ते चारीची चारी हवे. अच्छा, बऱ्याच मुलांचा हाच प्रश्न आहे की त्यांना सगळेच क्लासेस करायचे. तर मुलांना ह्याच्यासाठी आता मी प्रेमा मॅमशी बोलते. ठीक आहे. एक मी नंतर थोड्या वेळाने एक मी पोल घेईन तुमचा की तुमच्यापैकी कोणाकोणाला चारीच्या चारी क्लासेस हवे आहेत. तर आपण जर त्याची संख्या जास्त असेल तर आपण त्यावर ठरवू शकतो, है ना पूजा मॅम? हो मॅम, आपण ठरवू शकतो. पण ही मुलांसाठी एक छोटीशी काय म्हणूया हे आहे स्वतःवरती काम करण्याची. आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आवडत असतात, पण त्यातून जेव्हा आपल्याला निवडायची वेळ येते त्यावेळेला आपण कन्फ्युज होतो. सो हे त्यांच्यासाठी म्हणूया असं एक डिसिजन मेकिंगचं काय स्किल वाढवण्याची एक हे आहे की त्यांना डिसाईड करायचे कोणतेही दोन जे त्यांना जास्त आवडतात. येस मॅम, बरोबर बोललात तुम्ही. तर जो हा रागिनीचा प्रश्न होता, सेम हाच प्रश्न जर ज्यांचा होता तर त्यांनी हँड डाऊन करा. ओके. चॅट मध्ये अजून कोणतरी लिहिलंय कोडिंग. येस बेटा, कोडिंगचा क्लास होणार आहे की नाही ह्याच्यावर थोडासा अजून डिसिजन चालू आहे, म्हणून फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये, पण मोस्टली होईल. जर होणार असेल तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. आता कोडिंगचा हा प्रश्न ज्यांचा होता आणि तसं मी उत्तर दिलेलं आहे, तर तुम्ही हँड डाऊन करू शकता. ओके. आता सानिया बोलेल. ठीक आहे. फक्त सानिया बोलेल आता. मॅम, प्रिन्सिपलचा नंबर नाही आणि मॅम म्हणजे आता माझ्याकडे लॅपटॉप आहे. लॅपटॉप वरून माझ्या भावाचा आणि माझा फॉर्म एकाच लॅपटॉप वरून भरला तर चालेल का? तुम्ही एकाच फॉर्म मधून भरला तरी चालेल, पण प्रिन्सिपलच्या नंबरचं नाही समजलं मला. काय म्हणालीस तू? मॅम, त्या फॉर्म मध्ये प्रिन्सिपलचा नंबर पण सांगायचा आहे ना, मग माझ्याकडे नंबर नाही. नंबर नाहीये. अच्छा, मग मॅम ह्या केसमध्ये काय करू शकतो, ज्या मुलांकडे त्यांच्या प्रिन्सिपलचा नंबर नसेल, तुम्ही तुमच्या क्लास टीचरचा नंबर, नाव, नंबर. हा मॅम. हा मॅम. नियती
पेरेंट एक ही नंबर रखो, स्कूल का नाम ले लो, प्रिंसिपल का नाम हटा दो. दे आर राइट, इनके ठीक पास आहे होगा नहीं. हाँ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मुलांना ते जे प्रिन्सिपलचं नाव नंबरचं जे ऑप्शन आहे ना, फील्ड आहे, ते आम्ही काढून टाकतो. तुर्तास ते रिमूव्ह केलं जाईल. तुर्तास ज्यांना ते येत आहे दाखवत आहे त्यांनी डॅश केलं तरी चालेल. ठीक आहे, तिथे डॅश करा. आपण तुम्हाला फॉर्म पाठवताना आम्ही त्याच्यातून ते हेडमास्टर किंवा प्रिन्सिपलच्या नावाचं ऑप्शन आहे ते काढून टाकतो आम्ही. पण तुम्ही शाळेचं नाव मात्र आठवणीने भरा. ओके. अजून आता कोणाचा प्रश्न आहे? सानिया तुझा नीतू प्रश्न. मैम, हाँ संगीता मैम. मैं फॉर्म से भी निकाल दूं क्या हेडमास्टर का नाम? फॉर्म से हेडमास्टर का नाम और नंबर वो वाला फील्ड हटा दो मैम. ठीक है. ओके. ओके, अभिषेक जाधव नावाने ज्यांनी जॉईन केलंय तो विद्यार्थी बोलेल. बोल बेटा, तुझा प्रश्न काय आहे? मॅम, काही 8वीचे मुलं जॉईन करायचे म्हणत होते क्लास, त्यांना लिंक पाठवायची होती मॅम 8वीच्या क्लासची. हो बेटा, देऊ शकतोस तू. तुला लिंक आम्ही ग्रुपमध्ये आय थिंक मॅम पाठवली का आपण लिंक? मॅम 9वीच्या ग्रुपमध्ये पाठवा. हा बेटा, ग्रुपमध्ये एक मिनिट. ग्रुपमध्ये जर आता अजून आली नसेल तर तुम्हाला पाठवली जाईल, थोड्याच वेळात तुम्हाला येईल. नियति मैम 2 मिनट रोक लेना इसको, मैं हटा देती हूँ, फिर उसके बाद शेयर करती हूँ. मॅम आणि माझी बहीण आणि सॉरी बोल स्नेहल. माझी बहीण आणि मी एकाच मोबाईल वरून तो फॉर्म भरणार आहोत, तर चालेल ना? हो चालेल. एकाच मोबाईल मधून तुम्ही किती फॉर्म भरले तरी चालेल. पण माहिती तुम्ही 2-3 जितके पण विद्यार्थ्यांची भरताय ती माहिती व्यवस्थित भरा. आणि संगीता मैम, मॅम एक मिनट बेटा. संगीता मैम, फॉर्म में एंट्रीज का इनपुट अभी बंद करूँ ऐसे बोल रहे हो आप? नहीं, शेयर कर दिया है क्या फॉर्म को? नहीं, आई थिंक आपने ही डाला था ग्रुप में. नहीं, दोपहर अभी में शेयर नहीं किया है बच्चों को. नहीं, गूगल फॉर्म नहीं है ग्रुप में, बस वो इंडक्शन का मैसेज है. अच्छा, वही था क्या? अच्छा, ओके. नहीं तो फिर दिया नहीं है मैम लिंक किसी को, टेंशन मत लो. हाँ ठीक है. तो अच्छा, ये मैम आश्रमशाला के लिए अलग बनाया है ना फॉर्म, और इनके लिए अलग बनाया है ना? हाँ. अलग आहे ना. ओके, ठीक आहे. सो स्नेहल बोल होता, अजून काही प्रश्न होता तुझा? हो मॅम, आणि ती आता ना 7वी मध्ये आहे आणि मी 9वी मध्ये, तर व्हॉट्सअप ग्रुप हा दोन्ही वेगवेगळा असेल ना? तुमचे वेगळे ग्रुप बनतील. हो, 7वी, 8वी, 9वीच्या मुलांचे वेगवेगळे ग्रुप बनतील. ठीक आहे. ओके. मॅम, मला क्वेश्चन आहे. म्हणायचंय श्रावणी. एक मिनिट श्रावणी थांब. अभिषेक बोल बेटा. मॅम, मी पण आश्रम शाळेमध्ये आहे. काय ते मला दुसरा फॉर्म येईल का? तू आश्रम शाळेमध्ये आहेस, पण मग तुला क्लास बद्दल माहिती कुठून मिळाली बेटा? नाही मॅम, मी गेल्या वर्षीपासून आहे, पण आधी कोडगावच्या आश्रम शाळेतून आहे मी. अच्छा, तुला आता जो फॉर्म पाठवला जाईल, तू ग्रुपमध्ये आहेस का कोणत्या? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा आहेस मॅम, आहे ऑलरेडी? मी. मग तुला हो जो मॅम. ग्रुपमध्ये फॉर्म येईल ना, तू तो फॉर्म भर. ओके मॅम. ठीक आहे. आता श्रावणी. बोल श्रावणी. मॅम, मी आणि माझी बहीण ना लॅपटॉप वरून दोघी जण जॉईन होणार आहोत. तिनं आता 7वीला आहे, तिनं 8वीला येते. मग जर मी एकच फॉर्म भरला तर दोघी जणींना जॉईन करता येते ना त्याच्यावर? नाही, दोघींना जॉईन करायचं असेल तर दोघींचे वेगळे फॉर्म भरावे लागतील, कारण ती 7वीला आहे आणि तू 9वीला आहेस. 7वीच्या मुलांचे बॅच वेगळे आहेत आणि 9वीच्या मुलांची बॅच वेगळी असणार आहे. ठीक आहे. मग मॅम, मी माझा फॉर्म लॅपटॉप वरून आणि बहिणीचा मोबाईल वरून केला तर? फॉर्म भरताना तुम्ही एकाच मोबाईल मधून किंवा एकाच लॅपटॉप मधून भरला तरी चालतो. असं काही नाहीये की 10 लोकांचे फॉर्म मग काय 10 मोबाईल मधून वेगवेगळ्या 10 मोबाईल मधून थोडी ना भरणार. समजा उदाहरणार्थ तुझ्या घरी तुझी समजा 4 भावंड आहेत, तर मग तुला वेगवेगळे 4 मोबाईल कुठून आणशील तू? एकाच मोबाईल मधून तू 4 लोकांचे फॉर्म भरू शकतेस. पण क्लास अटेंड करताना तुला मग 4 वेगवेगळे डिव्हाइस लागतील, कारण क्लासचा टाइम आपला एकच असेल. ठीक आहे. फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम नाहीये, एकाच लॅपटॉप मधून तू तुमच्या दोघींचा फॉर्म भरू शकतेस. म्हणजे मॅम, जर मी लॅपटॉप वरून दोघी जणींचा क्लास भरला, म्हणजे फॉर्म भरला आणि
तिनं मोबाईल वरून आणि मी लॅपटॉप वरून जॉईन करायचं ना मग नंतर? येस, क्लास जॉईन मॅम करताना तुम्हाला मॅम तो फोन आणि मॅम तो मला एक फोन विचारायचं करताना मॅम प्लीज एक मिनिट विचारू का? दर्शना, मी दर्शना लॅपटॉप एक मध्ये मिनिट. ना सिम कार्ड टाकलेला आहे. मग मी आता नंबर कोणता देऊ? नंबर तुम्ही जर दोन मोबाईल नंबर वेगळे असतील तर दोघींना वेगवेगळे नंबर टाक. अदरवाईज एकच मोबाईल नंबर असेल जो तू लॅपटॉप वरती पण त्यानेच व्हॉट्सअप ऑन केला असशील तर मग तो एकच नंबर दे. म्हणजे मॅम मी माझ्या लॅपटॉप मध्ये वेगळं सिम कार्ड टाकलंय आणि त्याचा नंबर वेगळा आहे. हा, मग तुझा फॉर्म भरताना तू तुझ्या लॅपटॉपच्या सिम कार्डचा नंबर दे. ओके मॅम. एकाच मोबाईल वरून जरी फॉर्म भरलात आणि एकच नंबर दिलात ना तरी काही हरकत नाही, कारण की त्यांचे ग्रुप वेगवेगळे बनणार आहेत. सो 7वीचा ग्रुप वेगळा असेल आणि 9वीचा ग्रुप वेगळा असेल. मग 9वीच्या ग्रुपच्या वरती जी लिंक येईल त्याने तू जॉईन करशील आणि 7वीच्या ग्रुप वरती जी लिंक येईल त्याने तुझी बहीण जॉईन करू शकते. ठीक आहे, त्यामुळे तसा काही इश्यू नाहीये. एकाच मोबाईल नंबर वरून सुद्धा 2 भावंड फॉर्म भरू शकतात. येस, फक्त हा प्रॉब्लेम हा होईल की जसं की 7वी 8वी 9वी तिघांचे क्लासेस एकाच वेळेला 7:30लाच असतील आणि पण तुमच्या घरी जर मोबाईल एकच असेल तर मग प्रॉब्लेम येईल. जर मोबाईल 2 असतील तर तुम्ही समजा 7वीला एक बहीण आहे आणि एक बहीण 8वीला आहे, तर 8वीच्या बहिणीची लिंक तुम्ही दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन करून तिकडे एक मुलगी जॉईन करू शकते आणि एक मुलगी जी आहे ती म्हणजे तुम्ही 2 वेगवेगळ्या मोबाईल मधून तुमच्या आपल्या आपल्या लिंकला जॉईन करू शकता. हे समजले तुम्हाला श्रावणी? येस मॅम आणि जे डिव्हाइसला नाव येतं ना ते म्हणजे माझं नाव आहे तर ते चेंज करायची गरज नाही ना? कसलं नाव? म्हणजे जे आता इथे डिव्हाइसला माझं स्नेहल गायकवाड म्हणून नाव येतं तर तिचं नंतर तिचं श्रेया नाव आहे तर ते नंतर पुन्हा चेंज करावं लागेल ना? श्रेया, पण मग श्रेया जॉईन करताना ती वेगळ्या मोबाईल मधून जॉईन करेल ना? म्हणजे मी लॅपटॉपवर हॉटस्पॉट सोडून क्लास करणार आहे आणि तिने मोबाईल वरून करणार आहे. अच्छा, एक मिनिट पूजा मॅम, ह्यांच्यासाठी आपण अटेंडन्स साठी पण कसं काय करणार आहोत जेणेकरून माहिती पडेल की म्हणजे म्यूट आहात मॅम तुम्ही. अटेंडन्स आपण बघतोय कारण खूप सारी मुलं जॉईन होणार आहेत, तर बघूया आपण त्याच्याबद्दल बेटा तुर्तास तरी तू तुझी ज्यांची ऐकून घ्या मुलांना, ही माहिती चांगला प्रश्न विचारलाय स्नेहलनी. ज्यांच्या घरी भाऊ बहीण आहेत, ठीक आहे, समजा तुम्ही 9वीला आहात आणि तुमचे भाऊ किंवा बहीण जे आहेत ते 7वीला आहेत, 7वीतून 8वीला जाणार आहेत, तर मग तुम्ही जे गुगलचं नाव आहे जसं तो स्नेहलनी जॉईन केलंय तिचं स्नेहल नाव दिसतंय, तर तुमच्या बहिणीसाठी समजा तुम्ही 2 वेगवेगळ्या मोबाईल मधून जॉईन करणार आहात, ठीक आहे, 2 मोबाईल आहेत, एका मोबाईल स्नेहल जॉईन करणार आहे, एका मोबाईल मधून स्नेहलची बहीण जॉईन करणार आहे. मी हे उदाहरण देते तुम्हाला, ठीक आहे. तर स्नेहल जॉईन करताना स्नेहलचं जे गुगल अकाउंट आहे त्याच्याने स्नेहल जॉईन करेल, जेणेकरून तिचे नाव येईल स्नेहल गायकवाड. आणि श्रेया जेव्हा जॉईन करेल, तिची बहीण जी आहे ती जेव्हा जॉईन करेल, तर तिथे तिच्यासाठी वेगळं गुगल अकाउंट क्रिएट केलं जाऊ शकतं की तिथे जेणेकरून श्रेयाचं नाव येईल, ठीक आहे. श्रेयासाठी वेगळं गुगल अकाउंट बनवलं जाऊ शकतं जेणेकरून जेव्हा श्रेया जॉईन करेल तर तिचं नाव दिसेल तिथे. आय होप हा प्रश्न बऱ्याच जणांचा असेल तर क्लिअर झालाय मुलांना तुम्हाला? मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मेसेज मध्ये, प्लीज वाच. संगीतचा क्लास होणार आहे. श्रद्धा, तुला नीट कळालं नाहीये का? तू मगासपासून ऐकत नव्हतीस का बेटा नीट लक्ष देऊन? गायनाचा क्लास, डान्सचा क्लास दोन्ही पण होणार आहेत, ठीक आहे. आता दर्शना बोलेल. दर्शनाला मगासपासून विचारायचं होतं काहीतरी. बोल बेटा. मॅम हेडमास्टर सरांचा नंबर नसला तर आपल्याकडे? अरे मी मगाशी तेच सांगते. हेडमास्टरांचं नाव नंबरचं जे फील्ड आहे ते ऑप्शन आम्ही काढून टाकतोय फॉर्म मधून, ते तुम्हाला नाही भरायचंय आता, ठीक आहे. तुम्ही नीट ऐका मुलांना. जेव्हा मी बाकीच्या मुलांचे प्रश्नांचे उत्तर देते तेव्हा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकत जा. कदाचित तुमचा प्रश्न पण तोच असेल, ठीक आहे. तर आतापर्यंत ज्यांचे ज्यांचे प्रश्न
उत्तर मिळालेले त्यांनी हँड डाऊन करा. फक्त ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनीच हँड रेज ठेवा. हा श्रावणी, अजून पण काही डाऊट आहे बेटा? टीचर मी तेव्हा लेट होऊन गेली होती ना, म्हणून मला माहित नव्हतं, सॉरी. ओके दर्शना बेटा, ओके बेटा. हा बोल श्रावणी. टीचर म्हणजे मॅम मी लॅपटॉप मिळाल्यावर काहीतरी दिवसानंतर लॅपटॉप मध्ये सिम कार्ड टाकलं होतं, परंतु लॅपटॉपच्या सिम कार्डचा नंबर मी दिला नव्हता. एक मिनिट, बाकीच्या मुलांनी प्लीज म्यूट ठेवा. तरंग बेटा तुझा माईक ऑन होता. हा श्रावणी बोल बेटा, परत बोल. मॅम मी जेव्हा लॅपटॉप मध्ये सिम कार्ड टाकलं होतं ना, तेव्हा मी लॅपटॉपच्या सिम कार्डचा नंबर हा तुम्हाला रोज क्लास जॉईन करताना दिला नव्हता. म्हणजे जो पहिला होता ना मम्मीचा नंबर, तोच दिला होता. मग आता मी या कॅम्प मध्ये जॉईन करताना माझा लॅपटॉपचा नंबर देऊ का मम्मीचा? मम्मीचाच दिलास तरी पण चालेल. तुझं ऑलरेडी त्याच नंबरने तू लॅपटॉप मध्ये व्हॉट्सअप वापरतेस ना? येस मॅम. मग मम्मीचा नंबर दिलास तरी चालेल. मग माझी मम्मीचा नंबर दिला तर माझी बहीण मोबाईल वरून जॉईन करताना तिला पण मम्मीचाच द्यावा येस, लागेल. हो, ती ओके मोबाईल वरून जॉईन करेल आणि तू लॅपटॉप वरून करशील. है ना? मॅम, थँक्यू. हा मॅम सेवंत. हा, एक मिनिट तेजस. मॅम अटेंडन्स लिंक टाका ना. अरे अटेंडन्स आज नाही द्यायची आहे मॅम. किती वेळा तुमचं सगळं, एकतर ना अर्धी मुलं लेट जॉईन करतात आणि अर्ध्या मुलांचं लक्ष नसतं. मी पिन केलाय मेसेज चॅट बॉक्स मध्ये की नाही आहे आज अटेंडन्स. ठीक आहे. हा, आता अक्षरा बोल बेटा, काय प्रश्न आहे तुझा? मॅम फॉर्म टाका ना प्लीज. अरे हो बेटा, फॉर्म टाकणार आहे ना. प्रश्न असेल तर विचारा. फॉर्म देणार नाही असं होणार आहे का? फॉर्म देणारच आहोत ना आम्ही. हा पूजा मॅम. ग्रुप मध्ये फॉर्म टाकलेला आहे मॅम, संगीता मॅमने. अच्छा, ओके. बघा सगळ्यांनी, समर कॅम्पचा जो फॉर्म आहे तो व्हॉट्सअप ग्रुप मध्ये दिला गेलेला आहे. तुम्ही तो भरायला सुरू करू शकता. ओके. आता आपण ज्यांचे प्रश्न विचारून झाले तर त्यांनी हँड डाऊन करा. श्रावणी, तुझं झालंय ना प्रश्न? आता फक्त ना तेजस आणि तेजसच राहिले, बाकी सगळ्यांचे आय थिंक डाऊट झाले. हा तेजस बोल बेटा. मॅम सेवनचे मुलं आहे ना 8 ला चालले ना, तर मग त्यांना आपल्या क्लासेस मध्ये कसं जॉईन करायचं? त्यांना हा फॉर्म तू त्यांना फॉरवर्ड कर बेटा. हा, नाही चांगला नाही, प्रश्न विचार. हा, त्याचा एक मिनिट. प्रश्न वेगळा आहे. त्याला क्लासला जॉईन करायचं विचारतोय तो. हा बाळा हा सध्या समर कॅम्प साठीचा आहे, त्याला तू जॉईन कर. आणि क्लास बद्दल जे आहे ती नंतर माहिती मॅम आपल्याला सांगते. येस, पण त्या मुलांना जर समर कॅम्प मध्ये यायची इच्छा असेल ती त्यांना तू हा समर कॅम्पचा फॉर्म पण देऊ शकतोस. ठीक आहे तेजस? हो मॅम. हा, आपल्या ग्रुपवर जा मॅम, अवनीवर. अवनीवरती पण पाठवलंय ना बेटा. तिन्ही ग्रुप मध्ये पाठवलेला आहे मुलांना. थोडा व्हॉट्सअप रिफ्रेश करा म्हणजे तुम्हाला दिसेल. निशांतचा प्रश्न राहिला, नविष्ठा आणि प्राची तिघांचे प्रश्न राहिलेत मॅम. ओके, निशांत बोल बेटा. मॅम तुम्ही जे समर कॅम्पची लिंक पाठवलेली आहे, ते लिंक जर मी आता माझ्या मित्राला टाकली तर चालेल? हो, तुम्ही कोणत्याही मित्रांना, तुमचे जे 7वी, 8वी, 9वीचे आहेत, जे 7वीतून 8वीला जाणार आहेत, 8वीतून 9वीला जाणार आहेत आणि 9वीतून 10वीला जाणार आहेत, अशा कोणत्याही तीनही क्लास मधल्या विद्यार्थी तुमचे मित्रांना तुम्ही हा फॉर्म व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे मुलांना? टीचर जे 8वीतून 9वीत जात आहे त्यांनी काय टाकायचं ऑप्शन, 9वी का 8वी? अच्छा, एकदा परत आता हे एक्सप्लेन करते मी. पूजा मॅमनी हे सांगितलं होतं, परत एकदा ऐका. ज्या मुलांनी आता 7वीची परीक्षा दिली, तुम्ही आता तुमची एक्झाम चालू आहे ना, जे मुलं आता 7वीची परीक्षा देत आहेत त्यांनी तिकडे 7वी सिलेक्ट करायचंय. जे मुलं आता 8वीला आहे, जे 8वीची परीक्षा देत आहेत त्यांनी 8वी सिलेक्ट करायचंय. आणि जे मुलं आता 9वीची परीक्षा देत आहेत, म्हणजे तुम्ही आता 9वीतून जून मध्ये तुम्ही 10वीला जाणार, तर तुम्ही 9वी सिलेक्ट करायचं आहे. सगळ्यांना समजलंय हे मुलांना? येस मॅम. त्याने पहिलाच क्लास सिलेक्ट करायचा का, जो आता क्लासमध्ये आहे तोच क्लास? हो, काय तुम्ही नेहा? ज्या वर्गात आहात तो वर्गच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
येस, बरोबर. तुम्ही अजून 8वीतून 9वी तुमची रिझल्ट आला नाहीये ना, जे मुलं 8वीला आहेत, तुम्ही अजून 8वीलाच आहात ना. तुमच्या 9वीचा म्हणजे 9वी मध्ये गेला नाही आहात तुम्ही. मग तुम्ही 8वी सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे? समजलंय मुलांना हा? येस मॅम. हो मॅम समजलं. हा. हा, नविष्ठा आता तुला काय नविष्ठा. हा, नविष्ठा बोल. मॅम ते आता फॉर्म भरतो ना आम्ही, तर त्यामध्ये आम्हाला 2 पेक्षा अधिक ऑप्शन चूज करायचे असेल तर मी कसं करावं? नाही बेटा, सध्या तरी नाही करू शकत आहे. हॅलो ठीक आहे? मॅम. मॅम हॅलो मॅम. हा, हो बेटा. मॅम तिथे तुम्ही बोलला 10वीला आहे म्हणजे म्यूट आहेस बेटा श्रद्धा. मॅम मुलांना तुम्ही अजून 9वी मध्येच आहात, तुम्ही 10वीला गेलेले नाहीयेत, तुमचा रिझल्ट लागलेला नाहीये. त्यामुळे जे 9वीची आता परीक्षा ज्या मुलांनी दिलेली आहे, देत आहेत, त्यांनी 9वीच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे? ज्या वेळेला तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेला तुम्ही 10वीला जाल. समजलं? म्हणून त्याच्यामध्ये 10वी असा ऑप्शन नाहीये. हा बोल प्राची. हा, प्राची बोलेल आता. बोल प्राची. टीचर मी जर माझ्या फोनमधून माझ्या मैत्रिणीचा जर फॉर्म भरला आणि तिचा नंबर टाकला तर मग ग्रुप तिच्या मोबाईलमध्ये जाईल का? हो, हो. हा, आता हे पण हे पण समजावून सांगते. ओके, चांगला प्रश्न आहे प्राची. समजा प्राची फॉर्म भरते, ठीक आहे? तर प्राचीने तिच्या मम्मीचा किंवा तिच्या पप्पांचा नंबर फॉर्म मध्ये टाकला. आता प्राचीच्या बाजूला तिची एक दुसरी मैत्रीण राहते शेजारी. तिला पण क्लास जॉईन करायचा आहे समजा. हा, तर आणि प्राचीच्या मोबाईल मधूनच जर ती फॉर्म भरते, एकाच मोबाईल मधून प्राची पण फॉर्म भरते आणि तिची शेजारची मैत्रीण पण फॉर्म भरते. तर प्राचीने तिच्या मम्मी किंवा पप्पाचा नंबर द्यायचा आहे आणि जी प्राचीची मैत्रीण आहे तिने तिच्या मम्मी किंवा पप्पाचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे. ठीक आहे? जेणेकरून प्राचीच्या मम्मीचा नंबर जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केला जाईल, ज्याच्याने प्राची क्लास जॉईन करेल. आणि प्राचीची जी मैत्रीण आहे तिचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तिच्या मम्मीचा किंवा पप्पांचा असेल तो ग्रुपमध्ये ऍड केला जाईल, त्याच्याने ती जॉईन करू शकेल त्यांच्या मोबाईल मधून. आय होप हे क्लिअर झालंय. समजलं बेटा प्राची? हा, आणि ऐश्वर्या. मॅम तुम्ही एक मिनिट. ऐश्वर्याच्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे, तिचा प्रश्न आधी घेऊ दे. हा, बोल ऐश्वर्या पटकन. टीचर माझा काही प्रश्न नाहीये, फक्त तेवढंच विचारतं होतं की म्हणजे हे कधीपासून सुरू होणार आहे? काय कधीपासून सुरू होणार आहे? हे समर क्लास. तू मगाशी ऐकलं नाहीस? मी सांगितलं, मी मोठ्या स्क्रीनवर लिहून दाखवलं होतं 1 मे पासून सुरू होणार आहे. हा, ज्यांचे बहुतेक जणांनी ज्यांनी लेट जॉईन केलं किंवा मध्ये मध्ये तुम्ही लेफ्ट झाला असाल, तुमचा नेटवर्क इश्यू झाला असेल, तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या आजच्या क्लासची परत. ठीक आहे? ह्याच्यात सगळं व्यवस्थित मी समजावून सांगितलेलं आहे. 1 मे पासून 13 जून पर्यंत आपला हा ऑनलाईन समर कॅम्प चालणार आहे. क्लासचा टाइम संध्याकाळी 7:30 ते 8:30 असणार आहे. ओके? आणि मॅम त्यांचे रेग्युलर क्लासेस होणार आहेत ते कधीपासून चालू होणार आहेत? दहावीचे. मग आपण नंतर डिस्कस करूया. मी त्याबद्दल तुम्हाला नंतर माहिती देईल. ठीक आहे? 10वीचे क्लासेस तुमचे एक्झाम संपल्यानंतर आपण सुरू करणार आहोत. एक्झॅक्ट डेट काय असेल ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे? स्नेहल आणि सानिया. फॉर्म सबमिट केला. ओके मॅम. टीचर मला ना 4चे 4 ऑप्शनला हे करायचंय पण ते होतच नाहीये. 4च्या 4 एक मिनिट. सगळ्यांनी आता ही पण गोष्ट ऐकून घ्या. 4ही ऑप्शन सिलेक्ट करण्याचं सेटिंग दिलेली नाहीये. तुम्हाला 2च ऑप्शन सिलेक्ट करण्याची सेटिंग दिलेली आहे. ती सेटिंग तशीच केलेली आहे मुद्दाम, कारण की आम्ही तसंच ठरवलेलं आहे की तुम्हाला 4 पैकी 2 ऑप्शन सिलेक्ट करायला द्यायचे. ठीक आहे? तर सध्या तुम्ही कोणते तरी 2 सिलेक्ट करा. ठीक आहे?
मी असं करेल, नंतर मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक पोल टाकेन, त्याच्यामध्ये ज्या मुलांना असं वाटतं की त्यांना सगळेचे सगळे 4ही क्लासेस हवेत, तर तुम्ही त्याच्यात वोटिंग द्या. त्या वोटिंगच्या आधारावरती आपण ठरवू. ठीक आहे? ज्यांचे प्रश्न विचारून झालेले आहेत किंवा ज्यांचे सेम प्रश्न होते त्यांनी हँड डाऊन करा मुलांनो. कन्फ्युजन वाटते त्याच्यामुळे. हँड डाऊन तनुष्का करा. पाटीलचा प्रश्न आहे मॅम नवीन. कोणाचा? अनुष्का. अनुष्का आणि तनुष्का असं नाहीये का? ऐश्वर्या तू लेफ्ट होऊ शकतेस आता. तुझे जर डाऊट झाले असतील क्लिअर, तू लेफ्ट होऊ शकतेस. ओके टीचर. टीचर फक्त याची रेकॉर्डिंग ना व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. पाठवली लिंक. व्हॉट्सअप ग्रुप चेक करा. आपापले व्हॉट्सअप ग्रुप चेक करा. तुम्हाला तिथे लिंक मिळेल. ओके टीचर. लिंक उद्यापर्यंत फॉर्म सबमिट केला तर सबमिट होऊन जाईल ना? तुम्हाला किती तारखेपर्यंत यांना वेळ दिला मॅम आपण? मॅम नेक्स्ट सॅटरडे, पुढच्या शनिवारपर्यंत. 19 तारखेपर्यंत वेळ आहे. नीट विचार करा तुम्हाला कोणते ऑप्शन आवडतात आणि मी तुम्हाला हे आधी एक्झामला पण ते सांगते. प्रश्न नीट वाचा आणि विचार करा आणि मग फॉर्म भरा. असं इम्पल्सिव्ह जाऊ नका की अरे हे पण हवंय ते पण हवंय. शांत बसा, बघा आपल्याला त्यातलं काय आवडतंय आणि मग ते सिलेक्ट करा. आणि Yes. आरामात फॉर्म भरू शकता. 19 तारखेपर्यंत वेळ आहे, त्यामुळे आजच भरायला हवं असं काही घाई नाहीये. आणि एका विद्यार्थ्याच्या एक पेक्षा जास्त एंट्री जर आल्या तर त्या विद्यार्थ्याला बाद केलं जाईल. ठीक आहे? एका विद्यार्थ्यांनी एकच एंट्री भरा. कृपा करून 4, 5, 7, 8 वेळा फॉर्म भरू नका. ठीक आहे? आता टीचर. एक मिनिट. आता अनुष्काचा प्रश्न आहे. अनुष्का बोल. टीचर म्हणजे आपण समर कॅम्प चालू झाल्यानंतर आपल्या जर काही सुट्ट्या पडल्या तर मग चालेल का? हा, तुमच्यावर आहे. तुम्हाला जितके क्लास करायचे असतील ह्याच्यात म्हणजे आहे काही बांधिलकी नाहीये की तुम्हाला कंपल्सरी सगळे करायचेच आहेत ना. ज्यांना खरंच करायचं आहे, इंटरेस्ट आहे, त्यांनी सगळे क्लास करा. ज्यांना नाही जमते मध्ये तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता नंतर ऍज युजल. काय अक्षरा? टीचर. अक्षरा तुझा आवाज नीट येत नाहीये बेटा. तू चॅट मध्ये सांग तू काय बोलतेस. हा, प्राची पटकन बोल बेटा. टीचर मी लिंकला टच करते ना तर ओपन नाही होते. मॅम माझी ओपन नाही होते का? फॉर्म भरला. एक मॅम मिनिट. होते ओपन. टीचर मी मॅम माझी नेट फॉर्म ज्यांचं भरला. नेट स्लो, एक मिनिट, ज्यांचं नेट स्लो असेल त्यांच्याकडे फॉर्म ओपन होत नसेल, थोडस तुम्ही नेट ऑन ऑफ करून मोबाईल रिस्टार्ट करून चेक करा. कारण की फॉर्म ओपन होतोय. मी चेक केला आत्ताच. ठीक आहे? फॉर्म चालतोय. ओके. हा, तनुष्का पाटीलचा प्रश्न आहे. बोल बेटा तनुष्का. मॅम मी लेफ्ट होऊ शकते का? काय बेटा? हॅलो मॅम. हॅलो मॅम. लेफ्ट होऊ शकते का मॅम म्हटलं? हॅलो मॅम. मुलांनो आपलं ठरलेलं आहे ना, ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलेलं आहे तोच विद्यार्थी बोलणार आहे. ही डिसिप्लिन आपण का बरं अजूनपर्यंत आपण मेंटेन नाही करत आहोत? हा, ही किती वाईट सवय आहे की एका विद्यार्थ्याचं मी नाव घेतलंय पण बोलतोय दुसराच विद्यार्थी. हा, ही खूप वाईट सवय आहे. अजिबात चांगली गोष्ट नाहीये ही. तनुष्काला बोलायला सांगितलंय ना मी, तर फक्त तनुष्का बोलेल आता. बोल तनुष्का. मॅम आपण आता फॉर्म मध्ये यस असं टाकलं गेलं आणि तर आपल्याकडून 1-2 क्लासेस अटेंड नाही केले गेले तर तसं चालेल ना? हो चालेल ना. तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. जे क्लास तुम्हाला नाही शक्य झाले, समजा तुम्ही आजारी पडलात किंवा काही तुमचं नेट बीट संपलं त्या दिवशी, तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या नंतर क्लासची. ओके मॅम, ठीक आहे? थँक्यू. आपले सगळे क्लासेस नेहमीप्रमाणे समर कॅम्पचे क्लास पण रेकॉर्डेड असणार आहेत. तर तुम्ही त्यांचे रेकॉर्डिंग पण नंतर बघू शकता. हा, आता नेहा तू बोल. मॅम लिंक ओपन नाही होत आहे. मॅम होते मी बेटा. फॉर्म भरला तर सबमिट झाला असेल का? सबमिट बटनला क्लिक केलं असशील तर सबमिट झाला असेल. हो टीचर केलंय. हा, मग झालाय सबमिट बेटा. हा, नेहा बोल बेटा. नेहा मोरे.
हॅलो मॅम. मॅम लिंक नाही होते, टच केलंय पण. श्रद्धा थांब बेटा. हा नेहा बोल. हॅलो मॅम. टीचर मी हा फॉर्म जर सकाळी भरला चालेल का? अरे हो बेटा, पूजा मॅमनी काय सांगितलं, 19 तारखेपर्यंत तुम्हाला टाइम आहे. तुम्ही कधीही भरा. आत्ताच्या आत्ता ताबडतोब फॉर्म भरायचा असं काही नाहीये. 19 तारखेपर्यंत कधीही भरा फॉर्म. ठीक आहे. पूजा मॅम, आय थिंक तुम्ही ना हे एकदा ग्रुपमध्ये त्या मेसेजला टॅग करून लिहून द्या की 19 तारखेपर्यंत फॉर्म कधीही भरला तरी चालेल असं. अदरवाईज मुलं इम्पल्सिव्हली घाईघाईमध्ये भरून टाकतील. आणि श्रद्धा बेटा, तुला जर फॉर्म ओपन होत नाहीये ना, एकदा तुझं इंटरनेट चेक कर किंवा एकदा दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईल मधून चेक कर ओपन होतंय का, बिकॉज बाकीच्या मुलांकडे चालू होतंय बेटा. ठीक आहे. तरी पण नसेल होत तर मला उद्या एकदा मेसेज कर, मी उद्या तुझं चेक करते प्रॉब्लेम. ठीक आहे श्रद्धा. टीचर ज्यांचे डाऊट झाले ते लेफ्ट होऊ शकता का? हो, ज्यांचे डाऊट झालेत त्यांनी लेफ्ट व्हा आणि आरामात विचार करून फॉर्म भरा, घाई करू नका. ठीक आहे. हा मयूर बोल बेटा. ओके मॅम. हा मयूर. फॉर्मची लिंक डबल टाका ना. अरे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवलं ना बेटा, तू ग्रुपमध्ये आहेस ना? मॅम ओपन नाही होते. असं कसं ओपन नाही होते? सगळ्यांकडे होते ओपन. डबल टाकल्याने काही जादू नाही होणार आहे, लिंक तीच राहील. आता होत नसेल तर एकदा असं करा, मोबाईल रिस्टार्ट करून पुन्हा एकदा चेक करा. कधी कधी इंटरनेट स्लो असतं त्याच्यामुळे पण फॉर्म ओपन होत नाही. किंवा तुम्ही खूप सारे ऍप खोलून ठेवले असतील मोबाईलमध्ये, गेमचे वगैरे पण ऍप खोलून ठेवले, तर सगळीकडे तुमचं नेट वापरलं जातंय. हा, तर ते नको असलेले ऍप बंद करा, म्हणजे नेट जे आहे ते त्याचा वापर लिमिटेड होईल. ठीक आहे मयूर बेटा. हा, आता श्रावणी बोल बेटा, काय डाऊट आहे? डाऊट नाहीये. अच्छा, नेहा काय डाऊट आहे आता? नेहा. सॉरी मॅम. ओके, सगळ्यांचे डाऊट क्लिअर आहेत, कोणालाच प्रश्न नाही आता? नो मॅम. मॅम माझ्याकडनं हॅलो. ओके हॅलो ओके टीचर. बेटा, नो प्रॉब्लेम. हा नेहा. सॉरी मॅम, चुकून झालं होतं. ओके बेटा, नो प्रॉब्लेम सॉरी बेटा. टीचर. ओके चला, ठीक आहे. मग आता आपण थांबूयात. आय थिंक सगळ्यांचे प्रश्न शंका निरसन बाय झालेले मॅम. आहे. ठीक आहे, आपण आता ओके थांबूयात. मॅम. तुम्ही आरामात बाय विचार मॅम. करून फॉर्म भरा.